मित्रांनो, आनंद ॲग्रोकेअर आणि डॉक्टर क्रॉप गुरु या दोघांच्याही संयुक्त विद्यमाने आयोजित या द्राक्ष बागायतदार चर्चासत्रात तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं जे छोटंसं मार्गदर्शन आहे, ज्या माझ्या मार्गदर्शनाचं नाव आहे शाश्वत द्राक्ष शेती, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सस्टेनेबल ग्रेप फार्मिंग। सस्टेनेबल याचा अर्थ शाश्वत, टिकाऊ, मजबूत। आजची आपली द्राक्ष शेती मजबूत आहे का? नाही, अशाश्वत झालेली आहे। अवेळी पडणारा पाऊस, येणारा कोरोना, अचानक मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन, बरोबर, कधी येणारी क्रॅकिंग, अशा अनेक समस्या मागच्या 5 वर्षापासून द्राक्ष बागायतांना भेडसावत आहेत। आणि त्यातली त्या सगळ्यात मोठी समस्या म्हणजे होणारा अवास्तव खर्च, न मिळणारा मजूर, बरोबर ना। अशा एक ना अनेक, कारण मी पण द्राक्ष बागायतदार आहे। माझं गाव देवपूर पंचकेश्वर, निफाड तालुक्यात दावासोडीच्या पुढे, तुम्ही गावाचं नाव ऐकलं असेल कदाचित। त्या ठिकाणी माझी स्वतःची द्राक्ष शेती आहे। मी पण एक द्राक्ष एक्सपोर्टर आहे, द्राक्ष कन्सल्टंट आहे। आणि जसं तुम्हाला मी सांगितलं माझा अनुभव, मी द्राक्ष सल्लागार असोसिएशन जे आमचं आहे त्याचा एक पदाधिकारी पाहिजे, तर प्रशांत सर आमचे बसलेले, तर असोसिएशनचा पण मी मेंबर आहे। मित्रांनो, माझी दुसरी अजून एक ओळख आहे, मी पतंजली योगपीठ हरिद्वारचा योग शिक्षक पण आहे। मी योगा पण शिकवतो, योगाचं ट्रेनिंग पण देतो। पिंपळगावला वनी चौफुलीला रोज सकाळी 5 ते 7 माझा योगा वर्ग चालतो। 100 लोकांना मी रोज योगा शिकवतो। मागच्या 2 वर्षापासून जसा कोरोनाचा इम्पॅक्ट आला तसा मी डेली लोकांना प्राणायाम आणि योगासनं शिकून अनेक शेतकऱ्यांच्या घरात योगा पोहोचवला आणि त्या माध्यमातून या कोरोनापासून झालेल्या ज्या गंभीर आजार जे डेथ झाल्या त्या वाचवल्या। महाराष्ट्र टाइम, लोकमत अशा वेगवेगळ्या पेपरला माझे लेख आलेले, माझं कौतुक त्यांनी केलेलं आहे। 500 पेक्षा जास्त लोकांचे जीव वाचवले मी कोरोना काळात, 500 पेक्षा जास्त लोकांचे। अभिमान वाटतो, जन्माला आल्यानंतर काहीतरीच केलं। गाडगे महाराज पैसा नाही कमवून गेले, 1 रुपयाचा बँक बॅलन्स नाही करून गेले, बरोबर ना, फाटके कपड्यावर गेले, पण आजही त्यांचं चरित्र वाचलं जातं ना, बरोबर। पैसा कमवून माणसाचं जीवनातलं चरित्र वाचलं जात नाही। आपल्यामध्येच कितीतरी करोडपती गेले, परत 10व्या नंतर कोणी नाव नाही घेतलं त्यांचं। विचाराने माणूस जिवंत राहतो, आचाराने माणूस जिवंत राहतो, बरोबर ना। माझं स्वतःचं एक विजन, एक स्वतःचं मत आहे। मी सकाळी शेतकऱ्यांची सेवा करल आरोग्याची, संध्याकाळी काळ्या आईची सेवा करल तिच्या आरोग्याची, मातीची। चालेल ऐकायला? अरे चालेल का नाही? तुम्ही रिप्लाय दिला तर मला बोलायला बरं वाटेल। आणि तुम्ही जर असे आखडून बसते ना, हा काय सांगणार आहे, बरं नाव वाचलं संतोष शिरसाट, कधी याच्या आधी तर नाव नाही ऐकलं असं? हा, सावंत सरांचं नाव ऐकलं, शिकामणी सरांचं नाव ऐकलं, यादव सरांचं नाव ऐकलं, NRCचं नाव ऐकलं, पुण्याचे चर्चासत्र बघितले, नाशिकचं मॅरेथॉन बघितलं, सगळं बघितलं, कृषीथॉन, याचं नाव कुठं नाही ऐकलं बो। हा कुठला आहे, काय आहे, याला काय येतं का नाही येतं, असं तर काही ऐकलं नाही ना। प्रॉब्लेम आपला हाच आहे। एवढा मोठा KB एक्सपोर्टचा हॉल मिळाला, 100-500 खुर्च्या, जबरदस्त अरेंजमेंट मिळाली, पण उपस्थिती नाही राहिली। माहिती आहे मला का नाही? नाव संतोष शिरसाट आहे ना। हा, नामकरण 16 झाल्या पाहिजे होतं, एल्ड्रिन फर्नांडिस नाव पाहिजे होतं, हा, जो बायडन नाव पाहिजे होतं, असं फॉरेनचं चकचकीत चमचमीत नाव पाहिजे होतं, साऊथ आफ्रिका, कॅलिफोर्निया, अमेरिका, USA असं काहीतरी नाव पाहिजे होतं। वेलकम सर। अशा काहीतरी नावाला वलय असतं, अशा काहीतरी नावाला एक व्हॅल्यू असतं, राईट। त्यामुळे झालं काय, आपल्या नावामध्ये ते वलय नाहीये। पण मी तुम्हाला एक गॅरंटी देऊन सांगतो या ठिकाणी, तुम्ही जेवढेही गर्दी कमी असेल पण दर्दी जास्त आहे, जेवढे लोक असाल, मी तुम्हाला इथं गॅरंटी देऊन सांगतो, पुढच्या 2 तासानंतर हे नाव तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही। आनंद ॲग्रोकेअर, डॉक्टर क्रॉप गुरु आणि संतोष शिरसाट हे नाव तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही। ते कंटेंट तुम्हाला मी डिलिव्हर करणार, तो कंटेंट तुम्हाला मी डिलिव्हर करणार। ऐकायला तयार आहे? नक्की? आवाज येतो शेवट क्लिअर एकदम कानांना? कुठं काय अडचण? थँक्यू। पाण्याची एक बॉटल फक्त या ठिकाणी अवेलेबल करा प्लीज। मित्रांनो, हे चर्चासत्र सुरू करण्याच्या आधी एक छोटीशी कहाणी मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण चर्चासत्राला जाऊ। चालेल ऐकायला कहाणी? गोष्टी ऐकायला लहानपणी फार ऐकायच्या ना आपण। एक अतिशय हुशार पंडित होता, ज्ञानी माणूस, जगभरात ज्ञान पाजळून आला, जगभरात अनेक चर्चासत्र, अनेक मोठमोठ्या राजपंडितांच्या दरबारी जाऊन मोठमोठे वादविवाद जिंकून आला।
आणि तो भारतात आल्यानंतर तो वरखड्यात आला, कादवा कारखान्यावर आला, सोनजामला आला, आंब्यात आला आणि त्यांनी विचारलं इथल्या शेतकऱ्यांना, तुमच्या भागात कोणी असा व्यक्ती आहे का जो मला हरवू शकतो, मला ज्ञान देऊ शकतो? ते म्हणजे तुम्ही कोण? मी 140 देशात फिरून आलेलो आहे, अनिशे ज्ञानी आणि पंडित आहे, माझ्याकडे खूप ज्ञानाचा भंडार आहे, मी अमुक अमुक स्पर्धा जिंकलो, वादविवाद जिंकलो, मला कोणीच हरवलं नाही म्हणे आजपर्यंत. तुमच्याकडे कोणी आहे का? आता तुम्ही बघितलं एवढा ज्ञानी पंडित आला, याला आपल्यासारख्याला काय हरवायचं? सगळे म्हणे भाऊ आमच्याकडे तुला बीट करणारा, तुला हरवणारा, तुझ्याच बरोबर स्पर्धा करणारा कोणीच नाही. आणि मग एक जण तुमच्या माझ्यासारखा पुढे झाला, म्हणे आहे महाराज थांबा, तुम्हालाही ज्ञान देणारा, तुम्हालाही ज्ञानार्जन देणारा, तुम्हालाही माहिती देणारा एक व्यक्ती आहे आमच्याकडं. तुम्ही जर त्याच्याकडे गेले तो निश्चित तुम्हाला काहीतरी देऊ शकतो. म्हणे कोण? सर म्हणे गौतम बुद्ध. कोण? गौतम बुद्ध. तर म्हणे मग जातो त्यांच्याकडे. गेले हे गौतम बुद्धाकडे ज्ञानी. बुद्ध आपल्या पिंपळ वृक्षाच्या खाली, बोध वृक्षाच्या खाली ध्यान मुद्रेमध्ये बसलेले होते आणि ही व्यक्ती त्यांच्या समोर गेली गौतम बुद्धाच्या. म्हणे महाराज डोळे उघडा. त्यांनी डोळे उघडले. बोला. म्हणे मला तुमच्याकडून काहीतरी ज्ञान पाहिजे. छाती काढून. काय? मला तुमच्याकडून काहीतरी ज्ञान शिकायचंय म्हणे. फोटोग्राफर तुम्ही थोडे बाजूला, त्यांच्याशी मला बोलू दे सगळ्यांशी. तर म्हणे काय शिकायचं तुला? म्हणे खूप ज्ञानी, मी खूप पंडित आहे, खूप देशात फिरून आलो, खूप वादविवाद जिंकून आलो, तुमच्याकडून मला काहीतरी शिकायचंय. त्याने एक काम करू, तुम्ही किती ज्ञानी किती पंडित हे नंतर बघूया, तुम्ही माझे अतिथी आहे आणि आमच्या भारतामध्ये अतिथी देवो भव, पाहुण्यांना आम्ही देव मानतो. चला म्हणे आपण पर्णकुटीत जाऊन जरा चहा पाणी घेऊ, नंतर पुढचं काय ते बोलू. आणि म्हणून या ज्ञानी पंडिताला घेऊन गौतम बुद्ध एका पर्णकुटीत गेले. समोर एक टिपॉय होता, 2 खुर्च्या होत्या, एका खुर्चीत तो बसला, एका खुर्चीत बुद्ध बसले. आणि गौतम बुद्ध आणि ही व्यक्ती बोलायला लागली. बुद्ध सांगायला लागले कुठून आले, काय लागले. हातात चहाचा तो जग घेतला, मग घेतला आणि कप बशी होती ना चहाची, त्याच्यामध्ये चहा ओतायला लागले. वरून चहा ओतत असताना, चहा ओतत ओतत पहिला काय भरला असेल हो? कप भरला. कपातून चहा कुठे जाणार? बशीत. बशीतून चहा ओतत 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 खाली ट्रे मध्ये सांडला. तरी इकडे गप्पा चालू. कोणत्या देशात गेले, कोणाकडे भेटले, कोणत्या राजाकडे गेले, कोणत्या वादविवादामध्ये, कोणत्या स्पर्धा जिंकल्या, असं इकडे बोलायचं काम चालू, इकडे ओतायचं काम चालू. कप भरला, बशी भरली, ट्रे भरला, चहा खाली जायला लागला. खाली जात जात चहा खाली ओघळायला लागला. त्या पर्णकुटीच्या बाहेर चहा निघायला लागला. इकडे चहा ओतायचं काम चालू, इकडे गप्पा मारायचं काम चालू. आणि या व्यक्तीला कळून गेलं. काय कळून गेलं माहिती? माझ्याकडे लक्ष द्या थोडंसं तुम्ही. ह्या व्यक्तीला कळून गेलं आपण चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात आलो, याला ज्ञान बिन काहीच नाही, हा मूर्ख माणूस आहे, ज्याला चहा भरायची अक्कल नाही साधी, तो मला काय शिकवणार? लॉजिक आहे ना. ज्याला कप बशी चहा भरता येत नाही तो मला काय शिकवणार? आणि राहावलं नाही तो म्हणे ओ महाराज प्लीज थांबा. अहो ते काय अक्कल आहे तुम्हाला? तो चहा कुठं चाललाय म्हणे आणि तुम्हाला चहा भरता येत नाही साधा म्हणे, थांबा. बुद्ध अंतर्यामी होते, अंतर्ज्ञानी होते, त्यांचं ज्ञानाचे चक्षु ओपन झाले होते. त्यांनी ती किटली बाजूला ठेवली. सांगितलं मित्रा, मला सुद्धा तुला हेच सांगायचं आहे, तुझी कपबशी पूर्ण भरलेली आहे आणि त्याच्यात जर मी वरून काही ओतलं तर ते सांडून जाणार आहे. जर तुला माझ्याकडून काही घ्यायचं असेल तर आधी कपबशी खाली करावी लागेल. लक्षात आला का मतीत अर्थ? तुम्ही असाल खूप तज्ञ, पंचक्रोशीतले 100% आहे, मी तुम्हाला काही ज्ञान देईल, इथपर्यंत माझं तर काही ज्ञान नाहीये. तुम्ही तुमची शेती इतकी चांगली. आज जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जर गेले तर पिंपळगावचं एक नाव आणि ह्या ठिकाणचं एक नाव, असे 2 नाव आहे का जे पूर्ण महाराष्ट्रात गाजलेले नाव आहे. असे तुम्ही अतिशय प्रतिभावंत शेतकरी आहे. तुमच्या कार्यकर्त्याला माझा त्रिवार सलाम, त्रिवार मानाचा मुद्रा. आणि आजच्या या सेशनची सुरुवात महाराष्ट्राचं कुलदैवत, आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना स्मरून हा मराठ्याचा मुलगा, हा शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या पुढे सुरू करतो. पण त्याआधी मला तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. द्याल सहकार्य? नक्की. आता कबशी रिकामी. आता मी भरायला सुरुवात करू. चलो, थँक्यू. हा लाईट घालवता येईल का इथला? एक सूचना आलेली तुमच्या पुढे, मोठ्या विनम्रतेने मी मांडतो. प्लीज आपला मोबाईल थोड्या वेळ स्विच ऑफ अजिबात करू नका, सायलेंट करा. हा, स्विच ऑफ केल्यानंतर गडबडी होतात. घरचे म्हणतात काय झालं काय माहिती, गेले मोटरसायकलवर, बरोबर का नाही, रात्रीचा प्रवास. सायलेंट करा. कारण जे मिळणार आहे मित्रांनो, जे मिळणार आहे
ते तुमच्या आर्थिक विकासासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, घरच्या सगळ्या कुटुंबाच्या सुख सुविधेसाठी, ऐश्वर्यासाठी, संपत्तीसाठी. कारण आपल्याला आयुष्यात फक्त 3च गोष्टी गरजेच्या आहे. आपल्याला आयुष्यात फक्त आणि फक्त 3 गोष्टी गरजेच्या आहे. पहिलं काय माहिती आहे? सुंदर काया, निरोगी काया. दुसरं काय? घरी भरपूर माया, पैसा. आणि तिसरं काय? प्रभूची छाया. बस. सुंदर काया, घरी माया आणि प्रभूची छाया, बस. बाकी काही नको. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. चालेल ऐकायला? चलो, सगळ्यांनी फोन सायलेंट केला असेल अशी अपेक्षा करतो. आता इव्हन कोणाचा जर फोन वाजला तर आमची इतर व्हॉलंटियर टीम आहे, फोन जप्त करण्यात येईल. कारण काय होतं माहिती का, आपला वेळ फार अनमोल आहे, अमूल्य आहे. ह्या वेळेची किंमत नाही. सर काल किती तारीख होती? 21. परत येईल आयुष्यात ही तारीख, येईल परत. किती मोठा अंबानी असू द्या, किती मोठा मोदी असू द्या, किती मोठा बायडन असू द्या, कोणाच्याही आयुष्यात ही तारीख आता परत येणार. गेलेली वेळ परत मिळत नाही. आत्ताची जी वेळ ही जाणार आहे, ह्या वेळेचा आपण पूर्णपणे युटिलाइज करू, उपयोग करू. मित्रांनो, कंपनीची ओळख करून देतो. पहिलं आपण ज्या प्लॅटफॉर्मवर उभा आहे, आनंद ॲग्रो केअर आणि डॉक्टर क्रॉप गुरु अशा संयुक्त विद्यमाने आयोजित या चर्चासत्रात ज्या आनंद ॲग्रो केअर कंपनीची आपण ओळख करून घेऊया. ही कंपनी 2009ला नाशिकमध्ये याची स्थापना झाली. ही कंपनी जी आहे तिचे संचालक मिस्टर घनश्यामजी हेमाडे या ठिकाणी आज आलेले आहे मॅडम बरोबर. दोघांचंही प्रचंड टाळ्यांच्या आवाजात आपण स्वागत करूया. ही कंपनी आपल्या दिंडोरी तालुक्यात खतवड या ठिकाणी एक अत्याधुनिक अद्यावत मोठा प्लांट करून हे सेंद्रिय निविदा 100% ऑर्गॅनिक शेतीसाठी लागणारे सगळे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते. कंपनी जैविक उत्पादन करणारी म्हणजे बॅक्टेरियाचं उत्पादन करणारी, भारतातली सगळ्यात सुंदर लॅब असणारी एकमेव कंपनी आपल्या नाशिक जिल्ह्यात, आपल्या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आनंद ॲग्रो केअर. त्यानंतर या कंपनीचा डॉक्टर क्रॉप गुरु नावाचा मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये एक ॲप्लिकेशन आहे, जे निःशुल्क फ्री ऑफ चार्ज तुम्हाला कन्सल्टन्सी करण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी ॲप देतं. तुम्ही आत्ताच्या आता प्ले स्टोअरला जाऊन डॉक्टर क्रॉप गुरु ॲप डाउनलोड करा. त्या ॲपवर तुम्हाला भरपूर असं फ्री ऑफ मार्गदर्शन मिळेल, कोणत्याही स्वरूपाचं, प्रत्येक पिकाचं, प्रत्येक व्हरायटीचं, प्रत्येक वाहनाचं. कंपनी आज जसं हे चर्चासत्र आहे, असे अनेक चर्चासत्र, अनेक भव्य मेळावे अनेक भागात. आता माझा हा 10वा मेळावा आहे, सांगलीला पण मी चाललोय. असे अनेक फ्री ऑफ चार्ज तुम्हाला शेतकऱ्यांना जेवणासहित मेळावे प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर कंपनीचा मानस आहे अन्न हेच औषधं. मी योग शिक्षक आहे, रोज योगा शिकवतो. स्वामी रामदेव बाबांचा कट्टर भक्त आहे. आम्ही पण हे शिकवतो, प्रत्येक अन्नात औषध झालं पाहिजे, प्रत्येक अन्नामध्ये फिडिंग होताना न्यूट्रिशन आलं पाहिजे, बरोबर ना. जे आज मिळत नाही त्याच्यामुळे कॅन्सर वाढला आहे. कंपनीच्या सगळ्या प्रोडक्टमध्ये हाच मानस आहे, प्रत्येक व्ह्यूमध्ये हा मानस आहे, अन्न हेच औषध बनलं पाहिजे. सृष्टीतील प्रत्येक घटकाची पूर्ण काळजी घेऊन कंपनी काम करते. कुठंही कोणाला बाधा नाही झाली पाहिजे, कुठल्याही सिस्टमला काही ब्रेकडाऊन नाही झाला पाहिजे, कुठलीही चेन डिस्टर्ब नाही झाली पाहिजे, असं मानस घेऊन कंपनी काम करते. आणि क्वालिटी इज प्रायोरिटी. क्वालिटीशी बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही. जे आहे ते सगळ्यात बेस्ट, जगातलं सर्वोत्तम तंत्रज्ञान, जगातली सर्वोत्तम लॅब, जगातला सर्वोत्तम बॅक्टेरिया, जगातलं सर्वोत्तम प्रॉडक्ट, जगातला सर्वोत्तम स्टाफ, जगातली सर्वोत्तम गाडी कंपनीकडे असेल. 2 नंबर चालत नाही आपल्याला. चंद्रावर पहिला कोण गेला? नील आर्मस्ट्रांग. दुसरा कोण गेला? माहित नाही. दुसऱ्याचं नावच नाही कंपनीकडं, पहिलाच. अशी कंपनी. तर ह्या कंपनीच्या या चर्चासत्रात तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. आणि आजच्या या चर्चासत्राची सुरुवात करतो ते म्हणजे द्राक्षातील प्रमुख समस्या काय काय आहे. आधी आपण समस्या जाणून घेऊया आणि मग त्या समस्याचं समाधान काय आहे ते पण समजून घेऊया. चालेल? तर मित्रांनो, द्राक्षातील प्रमुख समस्यामध्ये पहिली समस्या आहे छाटल्यानंतर घड जिरणे, जे आता सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. आणि या घड जिरणे समस्याचं समाधान काय माहिती का आपल्याकडं? साडूला फोन, भाऊबंदाला फोन, मेवण्याला फोन, मित्राला फोन, तू काय मारलं रे? अरे माझ्याकडे लय वाळी होता राहिला रे, अरे माझा जिरा चालला रे, हेच ना. त्याचं पण सांगणार आहे तुम्हाला काय त्याचं कारण काय आणि ते कसं थांबवायचं. तर घड जिरणे ही आजच्या काळातली आपली सगळ्यात मोठी डोकेदुखी आणि सगळ्यात मोठी समस्या, राईट. दुसरी समस्या आहे घडाचा विकास योग्य न होणे. घड जिरण्यात एक वेळ आपण थांबवू शकतो हो, परंतु तू एकदा घड थांबला, फेलफूटच्या दरम्यान आला
एक साधारण 14-15 दिवसावर बाळी जायला लागतो, त्याची टोकन निघायला लागतात, बरोबर. तो अगदी पिल्लू होऊन जातो, कधी कधी असा अंड्यासारखा होऊन जातो. आपण म्हणतो घड ते आले होते, जिरून गेले, सगळे जिरून गेले, बाळीवर गेले, बरोबर. घडाचा विकास नाही होत, ही दुसरी समस्या आहे. तिसरा, इकडून तिकडून डिपिंग घेतली, बुडून घेतली किंवा काही फवारून घेतली, बरोबर. एक 20-22 दिवसावर गेलं रान, लगेच दोडा घड पाणी धरायला लागतो, टिचकी मारले का दांडा उभा राहतो, दोड्यामध्ये घड टप 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 गळायला लागतो. ही पण एक समस्या आहे ना, बरोबर. पुढची समस्या आहे कूज. दोडा गळ पण काढली बाहेर, घड पुढं नेला, आता नेमका प्रिब्युलिंग अवस्था आली, थोडासा फ्लावर टोपणामध्ये प्लॉट आला, बरोबर. आणि ह्या ठिकाणी पाहतो आपण, संध्याकाळी झोपलं, सकाळी जाऊन पाहतो सगळं पाणी धरलं, दुपारून तो सगळा सडवा कूज आली, राईट. दांडेचे दांडे उभे. असं पण आहे ना तुमच्याकडे समस्या? आमच्याकडे आहे बरं का भाऊ. पुढची समस्या आहे मनी सेटिंग. चला, कुजेवर पण आपण मात केली, साईज फास्ट वगैरे वापरून केलं, परंतु पुढे एक प्रॉब्लेम काय येतो? मनी सेटिंग. सेटिंगलाच इतका प्रॉब्लेम येतो, एक तर दोडे मनी राहून जातील, बारीक नेरीक मनी राहून जातील, त्याच्यामध्ये शॉर्ट बेरीज हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. कधी कधी थोडंसं गुज उरायले म्हणून डिपिंग करून घ्यायचो, एस घेऊन येतो, बरोबर, काहीतरी मारून देतो तत्सम प्रॉडक्ट, स्टेरॉइड वगैरे, आणि सगळ्या घडाचा विचका होऊन जातो, राईट. होतं का नाही असं? पण सेटिंग प्रॉपर होत नाही. त्याच्यानंतर पुढची समस्या आहे मनी फुगवून. चला, सेटिंग आहे झाली, व्यवस्थित सेटिंग झाली, सगळं झालं. डिसेंबरला थंडी वाढायला लागली, 8 डिग्री सेल्सिअस, 7 डिग्री सेल्सिअस, 5 डिग्री, तापमान इतकं डाऊन व्हायला लागलं. आता मनीच फुगाना. पुशअप स्प्रे मार, डिपिंगला औषध मार, 10-10 हजार रुपयाचे लिटरचे औषध मार, याला विचार त्याला विचार, हे कर ते कर, बाग जागेनं हालनाच. असं पण होतं ना, आमच्याकडे आहे ही समस्या. थिनिंग, मजूर चांगला नाही, लेबर स्किलवाला नाही, कुठंतरी पाकळ्या माकळ्याच मारून टाकलाय, बरोबर, थिनिंगमध्ये पण. आणि मग ते घरात साखळीच तयार होणं, बरोबर, घराला वजन, अशी पण एक समस्या येते. पुढची समस्या आहे उकड्या, बर्निंग. एकदा मकर संक्रांत झाली, सूर्याचं आयन बदललं, अल्ट्रा व्हायलेट रेज यायला लागले, बादळ पडायला लागलं, 10-11 पर्यंत घड पाणी धरायला लागले, वरून लगेच बर्निंग सुरू. उन्हातला घड बाजूनी तर सगळ्या साड्या बांधल्या, सगळं केलं, भाजायलाच लागला. जिडं सावली तिडे भाजायला लागलं, बरोबर, हात मारायला लागला. मला आठवतं 5 वर्षापूर्वी या बोपेगावमध्ये बागाच्या बागा बर्निंगने गेल्या, बागाच्या बागा उकड्याने गेल्या, बरोबर नाही. हात लावला का बागा गळून जायच्या. खरं का नाही, खोटं आहे? 100%. मी आलो होतो इथं. त्यानंतर वॉटर बेरीज, पिचका मनी होणं, मेमिफिकेशन, सगळं केलं, सगळं कामकाज केलं. आणि शेवटी जेव्हा द्राक्षात माल द्यायला आणला, व्यापाऱ्याने माल ठरवला 60 रुपये, चालली झाली मंडी. दिसायला माल घेतला बायाने हातात, घड घेतला का पिचकाच, घड घेतला का पिचकाच, एक एक पाकळी, एक एक माकळी पिचका, बरोबर. इकडून तिकडून तो कॅरेटमध्ये भरला, बॉक्समध्ये भरला, मंडीला नेला का तिकडून व्यापारी फोन करता, सेठ क्या माल दिया यार, पुरा पाणी निकल रहा है कॅरेट से, सेठ 5 रुपये कम कर दूंगा. आपण म्हणतो, अरे बाळा, पोराला पुढच्या वर्षी चांगल्या शाळेत टाकायचंय रे, बायकोला 2 तोळेस घ्यायचंय रे, नको असं करू रे दादा, या बंगल्याचं काम अपूर्ण राहिलं, प्लास्टर बाकी बाहेरचं अजून, नको रे असं करू, बरोबर ना. तळमळ होती आपली. 1-1 रुपया भाव जेव्हा कमी होतो ना, शेतकऱ्याला माहिती आहे काय परिस्थिती होती, बरोबर. अहो 1 रुपया जरी कमी झाला तर आपल्या 100 क्विंटल मागे आपले 10,000 रुपये कमी होतात, आणि त्या 10,000 आपल्याला अनेक गोष्टी होतात, राईट. एखादा डिपिंगचा 2 डिपिंगचा खर्च निघून जातो, नाही वाटत. परंतु याचं कारण काय राहतं? पिचका मनी होणं, राईट, मेमिफिकेशन होणं. या समस्या ना अजून एक आहे क्रॅकिंग. काळीचे प्लॉट आहे, हेअर क्रॅकिंग जातात, चिरतात, बरोबर, मनी तडकतात, मनी फुटतात, हे पण एक समस्या आहे. पुढच्या अजून काही समस्या आहे का? झाल्या, संपल्या? हा आहे ना. अजून काही समस्या आहे त्या म्हणजे बुरशीजन्य आजार येतात. सगळ्यात पहिलं काय येतो? डावण्या. 25 वर्षापासून डावण्या 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 डावण्या, तो डावण्याच आहे ना. काय करावं या डावण्याला, काही कळतच नाही यार. कधी येतो भाऊ? सुरुवातीला येतो पोग्यातला, नंतर येतो घडावरचा, नंतर येतो पाकळी माकळीवरचा, आणि शेवट पण कधी कधी दांडे काळे पडतात, राईट. डावण्याची एक समस्या आहे. बुरी आहे का तुमच्याकडं? मोकार. पेपरमध्ये बोरी येईल, देठावर बोरी येईल, बरोबर, मान्यावर बोरी, प्रचंड बोरी. करपा, जीवाणूजन्य किंवा बुरशीजन्य करपा. आणि मूळकूच, पांढरी मुळी चालत नाही. फोन बंद करायचा, फोन जप्त करण्यात येईल. मी एवढ्या तळमळीने तुम्हाला जे सांगणार आहे ना, पुढे जे ते मला डिलिव्हर करणार आहे ना, ते एवढंच रक्ताचं पाणी करून देणार आहे मित्रांनो. प्लीज सिरियस व्हा, ऐका. चालेल ना तुम्हाला असं? यस. तर ह्या प्रमुख समस्या आहे. आता आपण समजून घेऊया द्राक्षे बागेमध्ये ह्या समस्या मुळात येतातच का. एवढ्या दिवसाचं आपण त्याच्यावर सोल्युशन आणतोय, पण परफेक्ट सोल्युशन का मिळत नाही? या सगळ्या गोष्टीचं कारण काय? कारण आहे प्रमुख, ते म्हणजे हवामानातील चढ उतार. मेजर इफेक्ट आहे हवामान.
काय होतं माहिती का, अचानक पाऊस पडतो, अचानक आर्द्रता वाढते, अचानक थंडी वाढते, अचानक ऊन वाढतं, बरोबर ना. ह्या सगळ्या व्हॉलॅटिलिटी वातावरणामुळे, अचानक या सगळ्या गोष्टीमुळे द्राक्ष इंडस्ट्रीला वातावरण इतकं खराब झालंय आता का द्राक्ष इंडस्ट्री आता जगेल का नाही इथपर्यंत आता द्राक्ष इंडस्ट्री आपली धोक्यात आलेली, वातावरणात चढ उतार. दुसरा, जमिनीतील आणि पाण्यातील दोष. आपल्या जमिनीच मुळात इतक्या खराब झालेल्या आहे, त्या जमिनीमध्ये फर्टिलिटी राहिली नाही, सुपीकताच राहिली नाही, मायक्रोफ्लोराच राहिला नाही, मायक्रोबच राहिले नाही. जमिनीमध्ये आता झाड जगू शकतं इथपर्यंत झाडा म्हणजे जमिनीची ताकद आता राहिली नाही. जमिनीचा पीएच वाढला, इसी वाढला, TDS वाढला, कॅल्शियम कार्बोनेट वाढलं, सोडियम बायकार्बोनेट वाढलं. जमिनीचा आता अपटेकचा व्हॅल्यू संपला. खरं आहे का खोटं? पाण्यामध्ये पाणी फवारणीच्या लायक राहिलं नाही. माझ्या घरचं तर पाणी असं आहे, माझ्या मित्रांनो, माझ्या घरी या तुम्ही, सकाळी जर हंडा भरला मी विहिरीच्या पाण्याचा, संध्याकाळी पापुडा तयार होतो. एवढे क्षार आहे माझ्या पाण्यामध्ये. आणि असं पाणी बागेला चालत नाही, फवारायला चालत नाही. मी शेवटी गोदावरून पाईपलाईन आणली, तेव्हा माझी बाग एक्सपोर्ट व्हायला लागली. इथपर्यंत आपले पाणी खराब झालेले. केले कोणी? कोणी? आपणच केले. ते पण सांगणार ते कसं रिपेअर करायचं. अयोग्य पद्धतीने बेसुमार खतांचा वापर. खतांचं नियोजन इतकं चुकीच्या पद्धतीने चाललंय. बेसल डोसमध्ये 1846च्या बॅगा, बाग फुटायला लागला का 1261, बरोबर. नंतर 5234, 0050, फॉस्फरिक ॲसिड. इस्रायलवरून आली, नेदरलँडवरून आली, चायनावरून आली, जपानवरून आली, अमेरिकेवरून आली. कंपन्या येतात, चर्चासत्र करतात, सांगतात. आपल्याला कोणत्या कंपनीवर काही बोलायचं नाहीये, परंतु काहीतरी ऐकायचं, काहीतरी करायचं, काहीतरी प्रॅक्टिस चालू आहे. कोणीतरी 2 गोण्या टाकल्या म्हणून आपण 3 गोण्या टाकायच्या, कोणीतरी तो वापरतोय म्हणून आपण वापरायचं. आणि याच्यामुळे काय झालं, जे व्हॅल्यूज आहे ते घटू राहिले, जे नेमकं द्यायला पाहिजे ते समजूच नाही राहिलं काय द्यायला पाहिजे. आणि सगळं सतत हा बेसुमार अति वापर करून 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 पूर्णपणे जमिनी खराब झाल्या. तुम्हाला माहिती आहे, व्हॉट्सअपला, सोशल मीडियाला एक मेसेज फिरत होता, विष म्हणजे काय. मेसेजचा काय होता, विष म्हणजे काय. वाचला तुम्ही हा मेसेज? वाचला असेल पण लक्षात नाही राहिला. मी सांगू, त्याच्यात दिलं होतं कुठली गोष्ट अति करणं म्हणजे विष. अति प्रेम विष आहे, बरोबर. अति लोभ विष आहे, अति पैसा विष आहे, बरोबर. अति कुठली गोष्ट करा, अति खत विष आहे, अति बुरशीनाशक विष आहे. अति काही चालत नाही कोणाला, ना सृष्टीला चालतं, ना जमिनीला चालतं, ना आपल्याला सुद्धा चालतं. शाहरुख खानच्या मुलाला अति पैसा झाला म्हणून क्रूजवर जाऊन ड्रग्स पिला. खरं आहे ना. अहो, आपल्याला पाणी पिता येत नाही, आपल्याला अन्न खाता येत नाही, तो ड्रग्स कुठं जाऊन पिला, क्रूजवर. अति पैशामुळेच ना. अति चालतच नाही या जगात काहीच. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा अतिपणा झालेला आहे खतांचा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीचा. म्हणून समस्या ना, कारण आम्ही पण योगामध्ये तेच सांगतो, अति जेवण केलं अजीर्ण होणार, करपट ढेकऱ्याणार, ऍसिडिटी होणार, बरोबर. अति नकोय, अति झोप नको, अति जेवण नको, अति काही नको. सगळं एका लिमिटमध्ये पाहिजे. आपल्या शेतीत सुद्धा जे काही तुम्ही कराल काम, ते सगळं एका लिमिटमध्ये, एका मर्यादेमध्ये पाहिजे. पुढची विकृती येण्याचं कारण संजीवकांचा, PGRचा गैरवापर. हेवी स्टेरॉइड, हेवी PGR. काहीतरी कोणतरी सांगितलं का 10,000 रुपये लिटरचं आलंय टाक डिपिंगच्या याच्यामध्ये. अहो, मी तर अशा प्रॅक्टिस पाहिलंय, ESS मध्ये 15-15 औषधं त्या मशीनमध्ये. कधी कधी त्या मशीनला बोलता येत नाही, तर त्या मशीन बाम ना बाबा थांब, अरे कालवितो तरी किती आता बस. सर आहे का खरं का खोटं? अगदी खरंय. अति वापर होऊ लागला संजीवकांचा. आणि याच्यामुळे पण काय होऊ लागलं, झाडाची रोगप्रतिकारक शक्ती घटायला लागली. बुरशीनाशकांचा गैरवापर. आता परतीचा पाऊस आपल्याकडे भरपूर झाला, बरोबर. शेवटच्या टप्प्यात आधी वाटत नव्हतं एवढा पाऊस होईल. झाले धरणं ओव्हरफ्लो झाले, उपळले वावर, बरोबर. आणि जसे बाग छाटले, पोंग्याच्या बाहेर आले, करमतच नाही हो. मला तर असे फोन येतात, सकाळी फोन केला, सर आज सकाळी काय मारू, दव पडलं. आपण म्हणायचं हे मारून दे. दुपारी परत 2ला येतो, सर आता काय ते देऊ का मारून. सकाळी मारलं ना, सर पण देऊ ना मारून काय. संध्याकाळी बरं म्हणतो झोपायच्या आधी काही मारू का, म्हणजे उद्या सेफ राहील मी. तो बाग आहे का काही आहे का काय, सतत मारत राहायचं, सतत मारित का. थांबा ना थोडं, काम तर करू दे ज्याला मारलं त्याला. अहो, कंपन्या म्हणतात आमच्या औषधाची केमिस्ट्री अशी का 72 तास 24 तासात काहीतरी करतं. तुम्ही 72 तास तर द्या, 24 तास तर द्या. एका मागं एक दणके. सिस्टेमिक झालं का, कॉन्टॅक्टमध्ये सिस्टेमिकमध्ये कॉन्टॅक्ट, दोन्ही सिस्टेमिक दोन्ही कॉन्टॅक्ट, काहीतरी करून करून त्या बागाची पूर्ण इम्युनिटी डाऊन. अति औषधं घेणं म्हणजे रोगाला निमंत्रण देणं. खरं का खोटं? आम्ही मागच्या 10 वर्षापासून, गुरुगडे सर आणि मी आहे, योगपीठातले माणसं, एकही ॲलोपॅथिकचं औषध, एकही पॅरासिटामॉल, एकही गोळी औषध मेडिकलमधून खाली नाही. आम्ही तुमच्या पुढे जिवंत आहे कोरोनामधून सुद्धा. त्याचं कारण काय, शरीरावर अति मारा नाही काहीच, राईट. म्हणून बुरशीनाशकांचा गैरवापर नाही. अयोग्य पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन. परत तोच विषयाला, अति, अयोग्य किंवा अतिताण चालतच नाही. एक
एक, आणि हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं. त्याच्यानंतर मशागतीची कामकाजाची टळलेली वेळ. आपण जी मशागत करतो, काय मशागत करतो? छाटणी, पेस्ट, फेलफूट, बरोबर, डिपिंगा, थिनिंगा, बरोबर, विरळणी वगैरे, या सगळ्या गोष्टीला एक द्राक्षामध्ये एक ठराविक वेळ पाळावी लागते. 14-15 दिवसाला फेलफूट निघायलाच पाहिजे, अन्यथा लेट झाल्यानंतर ताकद निघून जाते इतर बोगसमध्ये, बरोबर ना. ज्या ज्या वेळेस ते काम झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारची क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येते. समस्या येण्याचं मूळ कारण अजून आहे कॅनोपी व्यवस्थापनामध्ये चूक. म्हणजेच कुठंतरी काड्या धरल्या, कुठंतरी वरची खाली जाते, खाली काडी येते, कुठंतरी घड, कुठंतरी काय सावलीमध्ये घड, उन्हात घड, जिकडं तिकडं पावा, चारीने ओढलेल्या, काहीच नाही, असं पण असतं ना. किती डायमीटरवर काडी पाहिजे, काय पाहिजे, काहीच माहिती. अयोग्य कॅनोपी व्यवस्थापन. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम, पाणी द्या ना, वेलीची कमी झालेली, काय हा शब्द वाचता येतो का? त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इम्युनिटी पॉवर. हा शब्द कुठेतरी ऐकला ना आपण, इम्युनिटी. 2019 आला कोविड-19 चायनाच्या वुहान मधून, आणि त्याच्यानंतर कळायला लागलं इम्युनिटी काहीतरी असते बरं का भाऊ. ज्याची इम्युनिटी असते ना त्याला कोरोना होत नाही, ज्याची इम्युनिटी लो झाली त्याला रेमडेसिवीर 40,000 चढवावं लागतं, एक नाही 6 द्यावं लागत. खरंय का नाही? आणि जे गेले ते सगळे लो इम्युनिटी पॉवरमुळे गेले, राईट. इम्युनिटी कळायला लागली काय ताकद इम्युनिटीची. आणि मग झाडाला सुद्धा इम्युनिटी आहे का नाही? झाडाची सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती आहे का नाही? त्याची सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला पाहिजे का नाही? अत्यंत गरजेचं आहे. जर इम्युनिटी नाही, जगातलं कुठलंही औषध मारा, झाड काम करत नाही. आणि आज आपला प्रॉब्लेम तोच झाला, आपण झाडाच्या इम्युनिटीवर काहीच काम नाही केलं. आपण सगळं काम केलं, खतं टाकायचे आणि पावडर मारायचे, बरोबर, आणि माणसांना सांगून द्यायचं, सरळ कारखान्यावर जाऊन बसायचं. खरं का खोटं? तर आज आपण समजून घेऊया ही इम्युनिटी कशी बिल्डअप होते, झाडाची फिजिओलॉजी म्हणजे काय, फायटो हार्मोन्स म्हणजे काय, नक्की काय केल्याने आपली इम्युनिटी चांगली राहील. मित्रांनो, इम्युनिटी हा विषय इतका सखोल आणि इतका खोल आहे. मी कोरोना काळात स्वतःचा योग वर्ग चालवताना, कुठलाही मास्क न वापरताना तुमच्यापेक्षा जास्त लोकांना रोज सकाळी योगा शिकवत होतो. भर लॉकडाऊन जेव्हा घराच्या बाहेर निघायची परमिशन, त्यावेळेस सुद्धा मी माझे स्वतःचे द्राक्षे विकले 4-5 जिल्ह्यात. मी हजारो लोकांना भेटलो भर कोरोनामध्ये. मला सर्दी नाही, कप नाही, पडसं नाही. रोज 3:30 वाजता उठतो, रोज पहाटे 3:30ला उठतो, 4ला गार पाण्याने आंघोळ करतो, 5ला पिंपळावाला असतो, डेली. एक दिवस याच्यात खाडा नाही मागच्या 10-12 वर्षापासून. इम्युनिटी हे जे बोलतोय ना, इम्युनिटी बेसवर, इम्युनिटी आपली पण पाहिजे, इम्युनिटी आपल्या सॉइलची पण पाहिजे, आपल्या प्लॅनची पण पाहिजे, आपल्या मुलांची पाहिजे, आपल्या परिवाराची पाहिजे, आणि आपल्या येणाऱ्या पिढीची पण पाहिजे. खरं का नाही खरं? इम्युनिटी. चला जाऊन, लक्षात आलं तुम्हाला आता हे कारण? यस. आता जाऊया आपण. पहिली जी समस्या आहे प्रमुख, घड जिरणं. का जिरतात व घड? त्याचं कारण मुख्यत्व असं आहे, घड जिरण्याचं मुख्य कारण आहे अयोग्य बोध आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्या कमी. झाडाला खाली पांढऱ्या मुळ्याच नाहीये, बोधच इतका फ्लॅट झाला, कडक झाला, त्याच्यामध्ये पोरॅसिटीच नाही, हवाच खेळत नाही, त्याच्यामध्ये जीवाणूच नाहीये, आणि वरती आपण छाटून दिलंय, बाग स्प्राउटिंग झालाय, बाग फुटायला लागलाय. खोडातलं रसायन झाड जे एप्रिलमध्ये स्टोअर केलं ते वापरलं, पण स्ट्रेस आलाय. स्ट्रेस आल्यानंतर काय होतं? तुम्हाला माकडीची गोष्ट माहिती का? माकडीची माहिती आहे म्हणजे सर सांगा तुम्ही, आम्ही विसरलोय. पाणी टँकमध्ये भरायला लागलं, माकडीचं पिल्लू होतं, त्याला वाचवायला तिने डोक्यावर ठेवलं, बरोबर, आणि जसजसं पाणी छातीपर्यंत आलं ती पिल्लाला वरवर टाचा करत करत घेऊन गेली. जसं नाका तोंडापर्यंत पाणी आलं पिल्लाला खाली घेतलं. तू खाली वा, आता मला वाचू दे, राईट. जगाचा सृष्टीचा नियम आहे, जेव्हा वेळ आपल्यावर येते तेव्हा आपल्याला काही दिसत नाही, स्वतःचा जीव दिसतो. झाडाला तेच होतं. ज्यावेळेस पांढऱ्या मुळ्या नाहीये, भोत कडक आहे, स्ट्रेस आहे, वातावरण चढ उतार आहे, झाड तुम्हाला माल देऊ शकत नाही. झाड म्हणतं मालाची गरज तुम्हाला आहे, मला नाहीये, मला पानांची गरज आहे. कशासाठी? फोटोसिंथेसिससाठी, जगण्यासाठी, बरोबर. झाड फक्त पानं फेकल, माल फेकत. स्ट्रेस येतो. एखादी जर समजा कमजोर मुलगी आहे, लग्न झालेलं आहे, एकदम तिच्यामध्ये झिंक नाही, प्रोटीन नाही, व्हिटॅमिन्स नाही, काहीच नाही, एकदम बारीक हाडकुळी, तिला बाळ होतं का? नाही, मिसकॅरेजेस होतं, बरोबर. तिचं का होत नाही? तिच्यात ताकदच नाही सृजन करण्याचं, गर्भ देण्याचं, बरोबर ना. तेच तर प्रॉब्लेम आहे आज झाडात. झाडामध्ये इम्युनिटीच नाही, झाडामध्ये प्रोटीन्सच नाही, झाडामध्ये ॲस्मोटिक प्रेशरच नाही, झाडामध्ये खालून काहीच नाहीये. झाड तुमचं घड खाऊन घेतं किंवा जिरून टाकतं. गोडीबार छाटण्यामध्ये घड निघते वेळी सतत पडणारा पाऊस, आणि त्यामुळे जमिनीचा वाफसा नसतोच, आणि आजही नाहीच आहे. जिथं थोड्या खळकाड मुरमाड्या जमीन आहे, पाणी उताराच्या, तिथं थोडा वापसा आलेला आहे. पण अजूनही जर तुम्ही वरखड्यामध्ये गेले,
राजापूरच्या बाजूला तर अजूनही वापसा नाही, जमिनीमध्ये पाणी आहे, राईट. पांढऱ्या मुळ्यात चालू नाहीये, गजगज जमीन आहे. कसा माल फेकणार, कसा मालाचा विकास होणार, कसा माल बाहेर येणार. घड निघत असताना पाण्याचा अतिरिक्त ताण पडणे, अपरिपक्व काडी, कच्ची काडी, एप्रिलची खरड छाटणी लेट झाली, त्याच्यानंतर वेलीमधील कमी अन्न साठा, न्यूट्रिशन नाहीये, प्रोटीन्स नाहीये, आर्मिनो नाहीये, वेलीमध्ये पर्याप्त साठाच नाहीये, वेल कमजोर आहे, तरीही माल जिरतो. जिब्रेलिन आणि सायटोकायनिन हे जे फायटो हार्मोन्स आहे याचा इनबॅलन्स झाला, कुठेतरी त्याच्यात नत्र वाढत चाललाय. जिब्रेलिन कमी पडला किंवा जिब्रेलिन वाढला, सायटोकायनिन कमी पडला, सायटोकायनिन कमी पडला, ऑक्सिन कमी पडला, मॉलिक ॲसिड, टॉर्टरिक ॲसिड, असे काही ना काही जे फिजिओ हॉर्मोन्स पाहिजे ना झाडात ते कमी पडले, झाड स्ट्रेसमध्ये जातं. चुकीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन, वेलीची मंदावलेली चयापचय क्रिया, मेटाबॉलिक सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, झाडाची कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, झाडाची मेटाबॉलिक सिस्टम, झाडाची अन्न प्रक्रिया, अन्न बनवण्याची प्रक्रिया डायरेक्ट थांबली आणि घड जिरला किंवा घड तयार झाला नाही. आणि म्हणून आपल्या भागात यावर्षी सर्वाधिक जास्त समस्या तुम्ही बघा, मामा जंबोला मालच आला नाही. म्हणजे 90% मामा जंबोच्या बागा फेल आहे का नाही, किंवा आहे तर 5-10 घड आहे. दुसरी समस्या पर्पल फ्लेम, माल गेलेले, राईट. काळीमध्ये तर खूप समस्या आहे, थोडंसं शरदला माल आहे पण काळीला नाही. आर्लीमध्ये छाटलेले सोनाका असेल, माणिक चमन असेल, हे प्लॉट सुद्धा खूप जिरले, राईट. आता कुठेतरी या ज्या छाटले ना याच्यामध्ये थोडे माल दिसत आहेत, राईट. पण आधीच्या प्लॉटला त्याला हेच कारण आहे, झाडाचा सगळा चयापचय क्रिया, मेटाबॉलिक सिस्टम ही मंदावलेली. आता ही मेटाबॉलिक सिस्टम म्हणजे काय हो, आपल्यावरच येऊ ना. तुम्ही आम्ही जे अन्न खातो, पोळी भात भाजी वगैरे जे, बरोबर, हे अन्न आपण फक्त खाऊन घेतो, टाकून देतो, अन्न नलिकेतून ते आपल्या जठरात जातं. जठरात गेल्यानंतर या अन्नाला पचवायला पित्त आणि कफ एकत्र येतं, आपली इथं अग्निक्रिया काम करते, या अन्नाचं सप्तधातूमध्ये कन्व्हर्जन होतं, रक्त मांस मज्जा वीर्य बनतं आणि उरलेलं अन्न आपल्या छोट्या मोठ्या आतड्यांमधून गुदद्वाराकडे जाऊन लिच आउट होतं, राईट. आणि बाकीचं जे अन्न आपण घेतलं याच्यामधून आपल्या शरीराला लागणारे सगळे विटॅमिन प्रोटीन बनतात, राईट. झाडामध्ये पण हेच होतं. तुम्ही जे अन्न दिलंय, तुम्ही जे काही न्यूट्रिशन देत आहेत, या सगळ्या न्यूट्रिशनच्या झाडाला अपटेक केल्यानंतर झाडामध्ये काही कन्व्हर्जन तयार होतात, झाडाला लागणारे फायटो हार्मोन्स प्रोटीन्स तयार होतात. हीच क्रिया मंदावली का झाड स्ट्रेसमध्ये जातं आणि हे सगळ्या विकृती येतात. बाग फुटताना नत्राचा अतिरिक्त वापर आणि अयोग्य रीतीने झालेली छाटणी हे सुद्धा एक कारण आहे. आता हे सगळे कारण जे तुम्हाला मी सांगितले, ह्या कारणावर एक रामबाण इलाज आहे, रामबाण उपाय, तो म्हणजे आनंद ॲग्रो केअरचं ब्रिलियंट प्रॉडक्ट. नावात काय आहे, ब्रिलियंट. आपण एक एखादा फार हुशार व्यक्ती असला काय म्हणतो, ब्रिलियंट आहे बरं का, हे ब्रिलियंट प्रॉडक्ट आहे. हे ब्रिलियंट काय आहे, जे मी तुम्हाला सांगितलं ना का झाड चयापचय क्रियासाठी, मेटाबॉलिक सिस्टमसाठी झाडाला जे नैसर्गिक अर्क पाहिजे, जे निसर्गाने बनवलेले ऑक्सिन सायटोकायनिन आहे, फायटो हार्मोन, ते ह्या प्रॉडक्टमध्ये नैसर्गिक. आता तुम्ही मला नैसर्गिक आणि नैसर्गिकमध्ये काय फरक पडतो, आम्हाला रिझल्ट पाहिजे. मित्रांनो, फार फरक पडतो. ताप आल्यानंतर आपण काय करतो, अंगावर ताप आला काय करतो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला एक चिठ्ठी लिहून देतो गोळ्यांची, मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेतो ना, गोळ्या खातो. कोणत्या गोळ्या असतात त्या, पॅरासिटेमॉल, राईट. पॅरासिटेमॉलने आपला ताप उतरतो, 100% उतरतो. परंतु नेक्स्ट टायमाला परत ताप आल्यानंतर पॅरासिटेमॉलच खावं लागतं, नाही तर ताप जात नाही, कारण रेजिस्टन्स तयार झालं ना तापाला. केमिकल औषधं हे रेजिस्टन्स तयार करतात किंवा ते लवकर पचत नाही. परंतु आम्ही सांगतो गुळवेल खा, गुळवेलाचा काढा प्या, गुळवेलाने तापच येत नाही, गुळवेलाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, बरोबर. गुळवेल काय आहे, झाडाचे वनस्पतीचा अर्क आहे. असाच प्रॉडक्टमध्ये नैसर्गिक पद्धतीपासून टाकलेले अर्क, म्हणजेच त्याला म्हणतो आपण वेगळे प्रकारचे हार्मोन्स, झाडाचे बॅलन्स करण्यासाठी, झाडाला न्यूट्रिएंट बॅलन्स करण्यासाठी, झाडाची चयापचय क्रिया चांगली करण्यासाठी ब्रिलियंटमध्ये असलेले सर्व नैसर्गिक अमिनो ॲसिड्स आहे, वेगवेगळे पोटॅशयुक्त त्याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट आहे. घड जिरू नये याच्यासाठी अतिशय प्रभावी असं उत्पादन आहे. आवश्यक सगळं अन्नद्रव्य याचा एक परिपूर्ण आहार म्हणजे विटॅमिन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट सगळं या प्रॉडक्टमध्ये आहे. ह्या प्रॉडक्टचा जो डोस आहे 2 ते 2.5 ml प्रति लिटर, म्हणजे टिपाला 400 ते 500 द्यायचं. अतिशय सुंदर रिझल्ट आहे. याची देण्याची जी वेळ आहे ती 3 ते 5 पाणी अवस्था आल्यानंतर ब्रिलियंट टिपाला 500 घेऊन त्याच्यामध्ये आनंदवेट स्टिकर टाकून तुम्ही फवारा आणि 24 तासात बघा तुमच्या घडाचा पोत नक्कीच बदललेला असेल, पानांमध्ये पण ग्रोथ चांगला असेल, थिकनेस वाढेल, क्लोरोफिल वाढेल, बागामध्ये एक वेगळीच चमक तुम्हाला दिसेल. त्यानंतर पुढचं प्रॉडक्ट आहे किंवा पुढची समस्या आहे घडाचा योग्य विकास न होणे. मी आधी प्रॉडक्ट समस्या घेतो आणि पुढे जाऊन तुम्हाला मी असं काही म्हटलं ना
शाश्वत शेती काय आहे ते पण सांगणार तुम्हाला. तुम्ही शेवटपर्यंत थांबा. घडाचा योग्य विकास न होण्याचं कारण काय माहिती का? तेच परिपूर्ण अन्न नाही, हार्मोन इनबॅलन्स. हार्मोनल इनबॅलन्स झाल्यामुळे काय होतं? विकास होत नाही. आता तुम्हाला माहिती आहे जिममध्ये लोक जातात ना, जिममध्ये कशाला जातात? जिममध्ये बॉडीचा कट शेप बनवण्यासाठी, बरोबर ना, असे मसल्स बनवण्यासाठी. ते मसल बनवण्यासाठी ते जिमचे इन्स्ट्रक्टर काय देतात खायला माहिती आहे त्यांना? पैलवानांना प्रोटीन पावडर, राईट? सोया प्रोटीन, मिल्क प्रोटीन वगैरे काय असतात. ती पावडर खाली का त्यांचे मसल दिसायला लागतात. आम्ही योगात नाही देत. त्याचं कारण असं, योगामध्ये मसल नाही निघते, योगामध्ये इलॅस्टिसिटी, फ्लेक्झिबिलिटी वाढते. परंतु ज्याला असे मसल कमवायचे ना, त्याला काहीतरी अन्न लागतं, प्रोटीन्स लागतात खायला. झाडाला सुद्धा प्रोटीन्स लागतात, त्याच्याशिवाय झाडाचा सर्वांगीण विकास होत नाही. आणि हे सगळे प्रोटीन्स, हे सगळे विटॅमिन्स, हे सगळे एन्झाईम्स, हे सगळे अर्क या प्रॉडक्टमध्ये, ज्या प्रॉडक्टचं नाव आहे क्रॉप टॉनिक 21. काय आहे 21? 21 मध्ये 16 प्रकारचे उपयुक्त असे अमिनो ॲसिड्स, फॉलिक ॲसिड्स, प्रोटीन्स आणि विटॅमिन्स आहे. हे सगळं प्रकारचं अन्न एकत्र करून अगदी ह्या बाटलीमध्ये परिपूर्ण पद्धतीचा सकस आहार भरलेला आहे. झाडांची फांद्याची संख्या वाढवतं, झाडांची वाढ करतं, तसेच फुलगळ आणि फळगळ कमी करतं. हे फुलगळ आणि फळगळ काय होतं? याचं कारणच ते हार्मोन्समध्ये झालेले बदल, झाडाचा आलेला स्ट्रेस कमी करतं. त्यानंतर गुणवत्ता वाढवतं फळांची आणि भाजीपाल्याची. जैविक अजैविक, बायोटिक अबायोटिक स्ट्रेस कमी करतं. याचं प्रमाण इतकं अत्यल्प आहे, 5 ml 50 लिटरला, म्हणजेच 200 लिटर पाण्याला फक्त 20 ml टाकायचं. 100 लिटरच्या डिपिंगच्या पाण्यात फक्त 10 ml टाकायचं. म्हणजेच 5 ml 50 लिटर पाण्याला हे प्रॉडक्ट घ्यायचं आहे. टिपाला 20 ml, याची बाटलीच 20 ml ची ती. आमचं सगळ्यात आवडतं प्रॉडक्ट. आमचे जेवढे कन्सल्टंट असतील नाशिक जिल्ह्यात काम करणारे, त्यांच्या सगळ्यांच्या लिस्टमध्ये तुम्हाला आवश्यक क्रॉप टॉनिक दिसणारच. इतकं सुंदर प्रॉडक्ट आहे. तर क्रॉप टॉनिक तुम्ही वापरा. त्यानंतर दोडा अवस्थेतील गळ आणि कूज. मी सांगितलं ना, दोडा अवस्थेतील गळ कूज का होते, त्याला कारण मुख्यतः आहे ते म्हणजे फुलोरा अवस्थेत खराब वातावरण, दव पडणं, पाऊस पडणं, बरोबर, झाडाचा विगर वाढणं, अतिरिक्त नत्र वाढणं, सुप्त अवस्थेमधले घड निर्मिती कमी होणं, शेंड्याचा जोम वाढणं, अन्नद्रव्याचा असमतोल, दाट कॅनोपी, चुकीचं पाणी नियोजन, संजीवकांचा अयोग्य वापर, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम दोड्यामध्ये प्लॉट गळतो किंवा कुजतो, सडवा येतो. याच्यासाठी आहे स्केलअप. हे स्केलअप जे प्रॉडक्ट आहे हे ब्रासिनो स्टेरॉइडवर आधारित उत्तम दर्जाचं पीक संवर्धक आहे. स्टेरॉइड आहे. स्टेरॉइड कधी वापरतो? वापरलं ना हो. इथं काही लोकांनी घेतलं सुद्धा असं स्टेरॉइड. हा, जेव्हा 16चा स्कोर झाला, छाती भरली, श्वास व्हेंटिलेटरवर आला, दिले ना आपल्याला 40-40 हजारचे स्टेरॉइड. काय नाव होतं त्या इंजेक्शनचं? इंजेक्शनचं काही ते नाव होतं काय? रेमडीसेवर. रेमडीसेवर मिळत नव्हतं हो. आमदार खासदारांना फोन करायला लागायचे, राईट ना? काय करायचं? रेमडीसेवर स्टेरॉइड होतं ते काय करायचं? लाईफ लाईन पुशअप करायचं. ते तुमची लाईफ लाईन आहे ना जिवंत ठेवायचं. तुम्हाला एकाएकी जाऊ देत नव्हतं. ते काय करायचं? आपल्यामध्ये आलं का आपली लाईफ लाईन थोडी बळकट करायचं आणि म्हणून थोडे थांबायचे लोक. आता तर काही तेवढे घेऊनही गेले, राईट? याचं एकच कारण आहे, स्टेरॉइड असल्यानंतर माणसात जिवंत राहण्याची कॅपॅसिटी वाढते. तसंच झाडाला सुद्धा काही स्टेरॉइडची गरज असते. हे स्टेरॉइड आहे स्केलअपमध्ये. हे स्टेरॉइड दिल्यानंतर झाड सशक्त होतं, तकतकीत होतं, झाड परत उभं राहतं आणि झाड ज्या काही क्रिया आहे त्या परत नव्याने करायला लागतं, म्हणजे रिज्युनेट होतं. घड जिरू नये म्हणून पण स्केलअप वापरलं जातं. ते तुम्ही ब्रिलियंट बरोबर पण वापरू शकतात किंवा स्पेशल स्प्रे घेऊन एखाद्या बुरशीनाशकाबरोबर वापरू शकतात. फुलोरा अवस्थेतील जे दोडागळ आणि मळीगळ आहे याच्यासाठी तर सगळ्यात उत्तम दर्जाचं संप्रेरक आहे. द्राक्षमण्यांचा आकार आणि वजन पण वाढवतं, म्हणजे डिपिंगमध्ये पण वापरलं जातं हे स्टेरॉइड्स किंवा हे होमिओब्रासिनोइड्स. त्यानंतर पेशी विभाजन करून एकसारख्या आकाराचे मणी तयार करतं. मणी कुरकुरीत आणि चमकदार होतात. हे स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे. आज आपल्या नाशिक जिल्ह्याच्या द्राक्षाची जी गुणवत्ता ढासळलेली आहे, डोमेस्टिक मार्केटला आपले द्राक्ष कोणी खात नाहीये. फॅक्ट आहे हा, राईट? आपला घरचा द्राक्ष आपण खात नाही. आपल्याला खायची जर वेळ आली तर आपण भुरीचा गड खोडून खातो किंवा जो डिपिंगमध्ये बुडवला तो गड खातो. खरं का खोटं मित्रांनो? खरं का खोटं? का बरं माहिती आहे का? आता माझंही वय असतं 42 आहे. मला 8-10 वर्षापासून द्राक्ष इंडस्ट्री आठवते. आमचे आजोबा करायचे. अहो त्यावेळेस जर कुठलाही गड खोडून खाला ना तर करीत गोरगोरीत लागायचं, बरोबर ना? टच करायचं, राईट? आणि असा रात्रीचा खोडून खावं तुम्ही तरी असा मस्त म्हणे. आता काय झालं? आपल्या काट्यावर आपणच बसत नाही, बसतो तर आपली द्राक्ष आपणच खात नाही.
कारण द्राक्षामध्ये क्रंचीनेस संपला, द्राक्षामधली गोडी संपली आणि सांगलीने उचल घेतली, सोलापूरने उचल घेतली. अहो आपले 10 रुपये विकतात, त्यांचे 30 रुपये विकतात. आपले जेव्हा 30 रुपये त्यांचे 90 रुपये जातात. हाय का खरं का खोटं? त्याचं कारण काय झालं? हेच अतिबुरशीनाशक, अतिसंजीवक, द्राक्षाची म्हणजे आपण घालवलेली गुणवत्ता. आणि ती गुणवत्ता परत आणायची असेल, करकरीत आणि कुरकुरीत जर तुम्हाला चमकदार मनी तयार करायचा असेल तर स्केलअप. नैसर्गिक असल्यामुळं, सहज पचायला हलका असल्यामुळं माल तर फुगून मोकळा होईल, पण तुम्हाला असं ते जाड साल किंवा एकदम जे म्हणतात ना असं दोडा किंवा एकदम असं ठसठस असं नाही राहणार. अगदी चमकदार मनी आणि कुरकुरीत मनी तयार कराल. अन्नद्रव्यांचा आपटेक पण वाढवतात, भूक वाढवतात वेलीचा आणि खालून अन्नाचा आपटेक वाढवतं. प्रमाण 1 ते 1.5 ml प्रति लिटर पाण्याला, म्हणजे टिपाला 200 ते 250 घ्यायचं किंवा 300 पर्यंत चालू शकतं. त्यानंतर मनी सेटिंग. आता मनी सेटिंग जी अवस्था आहे, या मनी सेटिंगमध्ये काय अडचण येते? फुलल्यानंतर अतिशय गळ होऊन जाते, कधी कधी बाग हलवल्यानंतर मनी राहत नाही किंवा कुठंतरी कमी जास्त मनी आणि मग सेटिंग प्रॉपर होत नाही. काही वेळा दोडा अवस्थेत अचानक खूप गळ होते, टिचकी मारली तरी नुसता धक्का लागल्याने सुद्धा मनी गळून पडतात, घडाचे देठ शिल्लक राहतात. याची देखील आपण कारणं मागे जे बघितले, अन्नाचा असंतुलित वापर, हार्मोनचा इनबॅलन्स, असे जे काही सगळे काय वातावरणाचा चढउतार, ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम येतो. आणि ह्या ठिकाणी मनी सेटिंगला मी हे स्टेटमेंट खूप जबाबदारीने बोलतोय, कोणी रेकॉर्ड करतंय मागून मला दिसतंय, रेकॉर्ड करून घ्या आणि जगात कुठे ऐकवा. जगातलं सगळ्यात सुंदर प्रोडक्ट सेटिंगचं, जगातलं सगळ्यात सुंदर. जग फार मोठं आहे बरं, 184 देश आहे जगात. आपल्यापेक्षाही प्रगतिशील देश जगात आहे, तरीही तर मी कादवा कारखान्यावर सांगतो, जगातलं सगळ्यात सुंदर प्रोडक्ट तुमचं सेटिंगला तुम्ही अवश्य वापरा. त्या प्रोडक्टचं नाव आहे साईज फास्ट. आणि मला एक गॅरंटी आहे, ह्या ठिकाणी बसलेला प्रत्येक इच अँड एव्हरी शेतकरी प्रॉडक्ट वापरलेलं आहे. वापरलंय का नाही? आनंद ॲग्रो केअरचं सगळ्यात उत्तम दर्जाचं नंबर 1 प्रॉडक्ट असेल तर साईज फास्ट. म्हणजे बाकीचे प्रॉडक्ट काही दर्जा नाही असं नाही, परंतु अत्युत्तम म्हणतो ना आपण, सर्वोच्च स्थानी. जसं आता मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान सगळ्यात जास्त टॉप असतो, मग गृहमंत्री, अर्थमंत्री, राईट, तसं हे पंतप्रधान आहे. साईज फास्ट तुम्ही नाव ऐकलं असेल, वापरला असेल, सेटिंगला डिपिंगला खूप जबरदस्त प्रॉडक्ट आहे. तर हे प्रॉडक्ट काय करतं? सेंद्रिय पीक वाढ संप्रेरक असल्यामुळे फळाची साईज वाढवतं, मनीगळ थांबवतं, घडांची लांबी वाढवतं, सेटिंग उत्तम करतं. आणि निर्यातक्षम द्राक्षासाठी जो ग्लो पाहिजे, जो गरगरीत पाना पाहिजे, जो चकचकीत पाना पाहिजे, जे लष्टर पाहिजे, जो एकसारखा पाना पाहिजे, तो सगळा ह्या प्रॉडक्ट निर्माण होतो. याचं प्रमाण आहे 1.5 ते 2 ml प्रति लिटर, म्हणजे टिपाला 300 ते 400 घ्यायचं आहे. सेटिंगसाठी तुम्ही एस मध्ये पण टाका किंवा घरच्या ट्रॅक्टरने पण मारू शकतात. डिपिंगमध्ये तुम्हाला जेव्हा वापरायचं तेव्हा पहिल्या डिपिंगला 1 ml, म्हणजे 1 लिटर पाण्याला 1 ml, 100 लिटर पाण्याला 100 ml. दुसऱ्या डिपिंगला 1.5 ml, म्हणजे 100 लिटर पाण्याला 150 ml. तिसऱ्या डिपिंगला 2 ml, म्हणजे 100 लिटर पाण्याला 200 ml. असं डिपिंगचं शेड्यूल याचं. लस्टर, किपिंग क्वालिटी, करकरीतपणा, क्रंचीनेस जबरदस्त. एक नवीन पॅकिंगमध्ये आलं आहे साईज फास्ट. आता ही नवीन पॅक आली पर्पल कलरची, ही पॅकिंग घेऊनच आता साईज फास्ट येईल मार्केटमध्ये. ESS मध्ये साधारणपणे आम्ही 1 लिटर टाकून देतो, 900 ते 1200 ml टाकायचं आहे 1 लिटरपर्यंत. आता बाटली 1 लिटरची ती 1 लिटर टाकून द्यायचं, काही अडचण नाही. तिन्ही डिपिंगला टाकायचं आहे. शॉर्ट बेरीज होण्याचं सुद्धा कारण अनेक आहे. त्याच्यात मुख्य कारण आहे शॉर्ट बेरीज होण्याचं, ते म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता. याच्यात मुख्य अन्न आहे झिंक, कॅल्शियम, बोरान आणि फॉस्फरस. हे 4 कॅटलिस्ट जेव्हा वेलीकडे कमी ओढले जातात, वेलीकडे पर्याप्त मात्रात नसतात, त्यावेळेस 100 आणि 100% मनीगळ होणार, कूज होणार, हे बाकीच्या सगळ्या विकृती होणार. संजीवकांचा गैरवापर, जीएचा अधिक वापर आणि फुगवणीसाठी किंवा सेटिंगसाठी वेगवेगळे आपण स्टेरॉइड वापरतो, त्याचा अतिशय प्रभावी वापर नाही झाला आणि चुकीच्या पद्धतीने वापर झाला तरी ते होतं. आणि म्हणून पुढचा आहे सिक्वेन्स मनी फुगवणीतील अडथळे. फुगवणीसाठी साईज फास्ट आणि स्केलअप जय विरूची जोडी आहे शिवलेतली. गब्बरला मारायला कोण लागतं? जय विरूच, राईट. म्हणून तो ठाकूरने अपॉइंट केलं ना, तसे हे जय विरू आहे. साईज जिडं होत नाही, तुम्ही दोघं एकत्रित वापर करा. ESS मध्ये असेल, मॅन्युअल डिपिंगमध्ये असेल, जबरदस्त तुमची चांगली साईज उचलली जाईल. साईज किती उचलली जाईल? अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनावर उचल, ते सगळं सांगाल मी तुम्हाला. अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, संजीवकांचा वापर सगळं सांगाल मी तुम्हाला. परंतु हे दोन्ही प्रॉडक्ट एकत्र करायचे. साधारण साईज फास्ट 200 ते 300 ml आणि तेवढ्याच प्रमाणात स्केलअप 200 ते 300 ml.
एकत्रित टाका, साईज पुशअप चांगली होते, साईज चांगली गेनिंग होते. या साईज पासचं पुढचं व्हर्जन, नवीन व्हर्जन आलंय, त्याचं नाव आहे बोल्ड साईज. आता तुम्ही मला पुढचं व्हर्जन म्हणजे काय? सचिन तेंडुलकर चांगला बॅट्समन होता, बरोबर ना? क्रिकेटचा देव म्हटलं जायचं त्याला, अनेक रेकॉर्ड आहे सचिनच्या नावावर, बरोबर ना? पण सचिन गेल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये काही कमी पडलं का हो? जागा कोणी घेतली? विराट कोहलीने घेतली, राईट? घेतली ना? तसा हा विराट कोहली, रेकॉर्ड की रेकॉर्ड. त्याच्यापेक्षा पुढचं व्हर्जन, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन व्हर्जन, नवीन जनरेशनचं प्रॉडक्ट, बोल्ड साईज. याच्यामध्ये काय होतं? हे नवीन तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळं, हार्मोन्स आणि विटॅमिन्स भरपूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळं याचा पण साईजला खूप मोठा गेनिंग होतो. तुम्ही पहिले एक डिपिंगला साईज पास वापरा, सेटिंगला साईज पास वापरा, पुढच्या 2 डिपिंगला बोल्ड साईज वापरा. द्राक्षांना आवश्यक अन्नद्रव्य मिळतात, फळाचा आकार, रंग, चव एकसारखी होते, रेसिडी फ्री आहे. अर्धा ते 1 ml प्रति लिटर वापरायचं आहे. डिपिंगमध्ये साधारण 1 ते 1.5 ml मॅन्युअली वापरायचं आहे आणि ESS मध्ये 600 ते 900 ml टाकून द्यायचं आहे. त्यानंतर पुढचं प्रॉडक्ट आहे लांब जे वाहन असतात, सोनाका, माणिकचमन, RK, SSN, धनाका किंवा आता नवीन नवीन जे वाहन येत आहेत, या वाहनांना लांब एक सारखा आकार देण्यासाठी, पेशी विभाजनासाठी, हार्मोन बॅलन्स करण्यासाठी कॅप्सोना सुद्धा साधारण 1 ml प्रति लिटर वापरायचं आहे. दुसरी तिसरी डिपिंगमध्ये पण घ्यायचं आहे. आणि याच्याच पुढचं एक नवीन आविष्कार, जसा माधुरी दीक्षितचा एक काळ होता, धक धक गर्ल, खूप आवडायची सगळ्यांना माधुरी दीक्षित, मला पण आवडायची. तुम्हाला आवडायची का? नव्हती आवडत? मला तर आवडायची. पण माधुरी दीक्षित गेली, कटरीना कैफ आली, ऐश्वर्या आली. असंच आहे, प्रॉडक्ट जातात, प्रॉडक्ट येतात. कॅप्सोना पण माधुरी दीक्षित आहे, पण ऐश्वर्या राय आहे रिअल सोना. तिचं नावच रिअल सोना. रिअल सोनामध्ये काय आहे? उच्च दर्जाचे अमिनो ॲसिड्स, उच्च दर्जाचे हार्मोन्स, उच्च दर्जाचे स्टेरॉइड्स, उच्च दर्जाचं अन्न. आणि त्याच्यामुळे रिअल सोना जे आहे ते तुमच्या लांब व्हरायटीमध्ये कुरकुरीतपणा देणं, पेशी विभाजन करणं, पॉईंट टिकून ठेवणं, थंडीमध्ये सुद्धा अपटेक करणं, साईज गेनिंग करणं, शेवटच्या हार्वेस्टिंगपर्यंत साईज पुशअप करणं, लस्टर ठेवणं, किपिंग क्वालिटी वाढवणं, ब्रश वाढवणं, देठाची लांबी आणि त्याच्यावरचे हार्मोन्स टिकवण्याचं काम रिअल सोना करतं. रिअल सोनाचं सुद्धा तुम्हाला जे आहे प्रमाण 1.5 ते 2 ml प्रति लिटर आहे फवारण्यासाठी. आणि ESS मध्ये तुम्हाला वापरायचं आहे साधारण 600 ते 900 ml प्रति एकर. त्यानंतर बर्निंग आणि उकड्या. आता हा सेगमेंट आहे ना, बर्निंग, उकड्या. हॅलो, लोक येत असतील, ऐका. इथून पुढच्या ज्या विकृती ना, या आपण एक नवीन सेमिनारमध्ये घेऊ, चालेल? सध्या तुमच्या डोक्यापुढे मला माहिती आहे, घडजिरणं, डावणी कंट्रोल, बरोबर, सेटिंग, एवढ्याच आहे ना. आता बाकी तुम्हाला ऐकलं तरी तुम्ही मला आता ते नंतर पाहू, पहिलं भाग सेटिंग तर होऊ द्या. तर बर्निंग, उकड्या, क्रॅकिंग हा सेगमेंट आपण नेक्स्ट जेव्हा मीटिंग घेऊ याच ठिकाणी, त्यावेळेस नक्कीच घेऊ. तर आता आपण फास्ट जाऊया थोडंसं पुढं. त्याचं कारण काय, उकड्या येण्याचं वगैरे सगळं, मनी क्रॅकिंग. त्यासाठी टायमर नावाचं प्रॉडक्ट आहे, क्रॅकिंग येऊ नये म्हणून किंवा उकड्या येऊ नये म्हणून. चिटोसान आहे 2 ml. याच्या डावणीला सुद्धा चांगलं काम करतं, हे भुरीला पण चांगलं काम करतं. आता आला आपला महत्त्वाचा मुद्दा. तो मुद्दा आहे यशस्वी द्राक्ष व्यवस्थापन म्हणजे काय, यशस्वी द्राक्ष मॅनेजमेंट म्हणजे काय, द्राक्षामध्ये नक्की काय केल्याने आपण भरपूर सक्सेस होऊ शकतो. सक्सेस प्रत्येकाला पाहिजे, यश प्रत्येकाला पाहिजे. प्रत्येक जणाला वाटतं माझा 1 एकर, 2 एकर, 10 एकर, 5 एकरची द्राक्ष बाग आहे, त्याच्यामध्ये मला 25 लाख घडावे, 30 लाख घडावे, 40 लाख घडावे, बरोबर. माझं बंगल्याचं काम व्हावं, गाडीचं काम व्हावं, नवीन गाडी यावी, मुलीचं लग्न चांगलं व्हावं, मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं, बायकोला चांगली साडी मिळावं, आपल्याला कुठेतरी चांगलं पैसा येऊन बँक बॅलन्स वाढावं. प्रत्येकाला वाटतं ना, वाटतं का नाही तुम्हाला? मला पण वाटतं. काहींची अजून पुढची इच्छा आहे, भरपूर पैसे झाले का म्हणजे ढाब्यावर जाता येईल. मित्रांनो, हे सगळं 100% पूर्ण होईल, सगळे ड्रीम्स. पण त्याच्यासाठी आपल्याला आधी एक यशस्वी द्राक्ष बागायतदार म्हणजे काय असतो, काय केल्याने आपण द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये आपण उजवे ठरू शकतो, सक्सेस ठरू शकतो, त्याचं व्यवस्थापन आपण बघूया. ऐकायचं तुम्हाला? हे यातला पहिला पॉइंट आहे, द्राक्ष शेतीमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल, पहिला मुद्दा आहे तुम्हाला पाणी व्यवस्थापन, इरिगेशन, फर्टिगेशन अतिशय अचूक पद्धतीने करावं लागेल. सगळ्यात जास्त मार्क आहे इथं 40%. या इंडस्ट्रीचा मेन पाया आहे पाणी. आपल्याकडे घरची विहीर आहे, तळं आहे, पाटाचे मोटर आहे आणि नदीचं पाणी आहे, म्हणून कसं पाणी वापरायचं आणि कसं पाणी द्यायचं असं पाणी चालत आहे द्राक्षाला, बरोबर आहे का नाही? जमीन कशी आहे,
बरोबर, वाण कसा आहे, स्टेज कोणती आहे, सूर्यप्रकाश किती आहे, बाष्पीभवन किती आहे, बरोबर, मुळी कुठपर्यंत आहे, हे सगळं बघून जो पाणी देईल ते सांगतो मी कसं द्यायचं पाणी. 40% 40% का हो? आपण 100 मार्काचा पेपर सोडवायला घेतल्यानंतर बेसिक मार्क किती राहतात पासिंगचे? किती? 40 मार्क तिथंच पडले, झाले पास, पासिंग झालं. इकडे तिकडे बघू नका हो तुम्ही, प्लीज कंपनीवाले बाहेर जाऊन बोला प्लीज. 40 मार्क तुम्हाला इथं पडले, याचा अर्थ काय झाला, तुम्ही द्राक्षामध्ये सक्सेस झाले. दुसरं आहे तुमचं जमीन आणि खत व्यवस्थापन. तुम्ही पाणी अगदी अचूक द्यायला लागले. दुसरा मुद्दा आहे यशस्वी होण्यासाठी फर्टिगेशन. आणि जमीन काय आहे, जमिनीचा पोत बदलणं, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं, जमिनीचा मायक्रोफ्लोरा वाढवणं, जमिनीमध्ये मायक्रोब्स वाढवणं, जमिनीची फर्टिलिटी वाढवणं, हे मुख्य काम आहे. 25% झाले, 65%, निम्म्याच्या पुढे आले तुम्ही. 2 गोष्टी जर सांभाळल्या तर द्राक्ष शेती सक्सेस. तिसरी गोष्ट आहे वातावरण, क्लायमेट. ही सगळी इंडस्ट्री आहे ना द्राक्ष, ही वातावरणावर आहे, राईट. जसं वातावरण बदललं तुमचं आमचं काही चालत नाही हो. द्राक्षाच्या मण्यामध्ये पाणी उतरलं, गारपीट झाली, काहीच करू शकत नाही, कुठलं तंत्र काम नाही करत, बरोबर. माल द्यायला आला, पाऊस झाला, कुठलं तंत्र काम नाही करत, तिथं सगळं निसर्गच काम करतो. परंतु आज मित्रांनो, योगायोगाने अनेक सॅटेलाइट, अनेक संस्था, पंजाब डक सारखे लोक मेसेज पाठवून आपल्याला अलर्ट तरी करतात का कधी पाऊस पडणार, कधी धुई पडणार, कधी धुका येणार, कधी बादल पडणार, कधी ऊन वाढणार, बरोबर ना. त्यानुसार थोडं कामाची आपण सिस्टम तर लावू शकतो ना. तर वातावरणाशी निगडीत अलर्ट राहायचं, त्यानुसार आपण काम करायचं. 11% मार्क त्याला आहे. पुढचा मुद्दा आहे स्प्रे मॅनेजमेंट, फवारणी व्यवस्थापन. फवारणीमध्ये फक्त 65% डोकं घाला. सगळ्यात जास्त आपलं इथं लक्ष आहे. मला तर रोज फोन राहत्या, सर शेड्यूल द्या ना. कोणाच्या भागात गेलो का, सर लिहून द्या ना 2-4 हात, हे आण रे वही पटकन 2-4 हात लिहून घे सरांकडून. असंच आहे ना. आपण हे कोणाच्या भागात गेलो ना, शेंडा कसा आहे, पान कसं आहे, बरोबर ना, घड कसा आहे, हेच पाहतो. खाली पाहतो का जमीन कशी आहे, पोरॅसिटी आहे का नाही, तिच्यामध्ये फर्टिलिटी आहे का नाही, तिच्यामध्ये न्यूट्रिएंट आहे का नाही, तिच्यामध्ये मायक्रोब्स आहे का नाही, बघतो का कधी? कधी तुम्ही सॉइलचं काही लिहून दिलं का? काही तुम्ही लिहून दिलं वरचंच, मी लिहून दिलं वरचंच. आपल्याला ह्या गोष्टीमध्ये फक्त 5%च लक्ष घालायचं आहे मित्रांनो. जिथं आपला फोकस पाहिजे तिथं फोकस करायचा आहे. फोकस आपला पाहिजे पहिल्या 2 गोष्टीमध्ये इथं. त्याच्यानंतर पुढचा आहे PGRचा वापर, पोषकांचा वापर. 5%. जास्त लक्ष घालू नका. झाडामध्ये हेल्थ असेल, जमिनीमध्ये हेल्थ असेल तर पोषक तुम्हाला काम करून देतील, नाहीतर झाडच विके, किती भारी पोषक आणा, झाड काम करणार नाही. पुढचा आहे क्रॉप लोड, उत्पादन. झाडाचं उत्पादन तुम्हाला किती घ्यायचंय. आता मी जालन्याला होतो मागच्या आठवड्यात. मी आम्ही एका बागेत गेलो गुरुकडे सर. मी अहो आजूबाजूला बागा फेलला, त्या माणसाने काय करावं, झाडावर कमीत कमी 200 घड. किती? म्हटलं भाऊसाहेब एवढे घड का बरं? सर आजूबाजूला सगळं फेल आहे. मग अख्ख्याचं एकटाच घेतो का? सगळं फेल आहे म्हणजे अख्ख्या. आता ओझरला माझ्याकडे एक प्लॉट आहे शरदचा, आता त्याच्या झाडावर आहे 80-90 पीस. किती? आणि आता काळीचे फेल आहे ना, तो म्हणतो सर सगळे सांभाळू आता. म्हटलं अख्ख्या ओझरच होत पर्यंत तू काढतो का एकट्याच? म्हणजे प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपल्याला हात नाही वाहत आपला. तुम्ही बघा फेल फुटलाय ना, गाडीवर 2-2, 3-3, 4-4 ठेवतो आपण. करू बा कमी, पुढं करू बा कमी, काच पुढं कमीच होत नाही. नंतर एवढा हाल होऊन जाते, सगळे पिचके, एकाचंही पोषण नाही, बरोबर ना. तर त्यानुसार तुम्हाला काडी किती पाहिजे, काडीवर घड किती पाहिजे, घडाचा गेज कसा पाहिजे, घडाची साईज कशी पाहिजे, या सगळ्या गोष्टीला कॅनोपी मॅनेजमेंट, क्रॉप लोड म्हणतात. हे तुम्हाला ठेवायला पाहिजे. हे 7 प्रमुख मुद्दे आहेत तुमच्या यशस्वी द्राक्ष व्यवस्थापनातले. तुम्ही याची वाटलंस मोबाईलने स्क्रीन काढून घ्या आणि एवढ्याच कामं करा, तुम्ही सक्सेसफुल द्राक्ष बागायतदार झाले. 100% करोडपती लखपती होणार. 100% तुम्हाला कोणीही या द्राक्ष इंडस्ट्रीमधून हलवू शकत नाही. आज आपल्या इंडस्ट्रीवर जी राया आली ना, निगेटिव्ह झाले आपले पोरं, जे पोरं मागच्या 5-6 वर्ष झाली ना इंडस्ट्रीत, ती आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी तरुण आहे, मी फिरतो रोज, 500 लोकांना भेटतो, 100 लोकांना भेटतो. तुम्हाला सांगतो द्राक्षाची इंडस्ट्री अशी हल्ली आहे, लोकांना आता द्राक्ष करू वाटत नाही. आता खरं आहे का नाही? लोक म्हणतात तांबट्यात बरं आहे, पैसे हो राहिले. मागच्या 2-3 वर्षापासून 1000 रुपये जाळी जायला लागली, नको द्राक्ष. अशी नकारात्मक मानसिकता करू नका. आपण कुठं चुकतोय त्याचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंद म्हणतात, सुबह उठ के आप जो रास्ते पे चल रहे, अगर आपके सामने एक भी समस्या नहीं तो आप गलत रास्ते पे जा रहे. समस्या येणार, चॅलेंज येणार, ऑब्स्टॅकल येणार, कायम तुमच्यामुळे काही ना काही समस्या वाचून उभ्या राहणार. प्रत्येक समस्याला समाधान पण असतं.
प्रत्येक कुलपाला चावी पण असते, राईट? तुम्ही समस्याचं समाधान शोधा. बाग तोडून तुम्ही काय करणार आहे? काय दुसरं पीक आहे का सर? आणि तुम्हाला हे बी सांगतो मित्रांनो, मी कळकळीचं आव्हान, द्राक्ष इंडस्ट्री जगवायची असेल सगळ्यांना उत्तम प्रॉडक्ट, उत्तम नियोजन, उत्तम लोकांबरोबर राहावं लागेल. अन्यथा ही इंडस्ट्री गेल्यानंतर आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. आपण परत धान्यावर जगू शकत. आता आपल्या गरजा वाढल्याय. आपल्या मोबाईलमध्ये 2 सिम आहे, दोघांचा डेटा पण वापरावा लागतो. कलर टीव्ही आहे, प्रत्येक ठिकाणी पेट्रोल डिझेलचे भाव 100-125 झालेले. द्राक्ष इंडस्ट्री जगू शकते, द्राक्ष इंडस्ट्रीज बांगला देऊ शकते, दुसऱ्या इंडस्ट्री नाही. म्हणून द्राक्षाला नकारात्मक बघू नका, सकारात्मक व्हा, पॉझिटिव्ह व्हा आणि चॅलेंज घेऊन काम करा. आनंद ॲग्रोकेअर आणि क्रॉप गुरु तुमच्या बरोबर आहे, सोबत आहे, घाबरायचं काम नाही. तर आता आपण बघूया, पहिलं पाणी व्यवस्थापन नक्की करायचं कसं? सर तुम्ही तर लय आता ओरडून ओरडून सांगू राहिले, मोठ्या शाजोकाच्या गोष्टी सांगू राहिले, सांगा ना मग आता कसं करायचं. सांगणार 100%. पाणी व्यवस्थापन करताना मित्रांनो प्रमुख पहिला मुद्दा येतो जमिनीचा वापसा. वापसा म्हणजे काय? त्याच्या शब्दामध्येच फोड केले. वाफ म्हणजे काय हो? हवा. ज्या मातीमध्ये हवा, पाणी, खनिज, सूक्ष्मजीव असतात त्याला म्हणतात माती, त्याला म्हणतात जमीन, त्याला म्हणतात फर्टिलिटी, त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने उपयुक्त असं सजीव, म्हणजे सजीव असलेला आत्मा असलेली माती. तर वापसा असणारी जमीन तुम्हाला तयार करायला लागेल. मॉइश्चर, गचगचीत जमीन, कोरडी जमीन नाही चालत. ज्या जमिनीमध्ये हात घुसू शकतो, हवा घुसू शकते, म्हणून तर आपण बागाला बेड का करतो? बेड वरती करतो ना आपण, त्या बेडमध्ये लवकर हवा येते. तुम्ही बघा, तुम्ही म्हणता बेडचा फायदा काय? अहो आपण कांदे लावतो ना, कांदे वाफ्यातला कांद्यापेक्षा दांडावरचा कांदा जास्त फुगतो. खरं का खोटं? का बरं फुगतो? कारण दांडामध्ये वापसा लवकर तयार होते, दांडामध्ये मायक्रोब्स लवकर येतात, दांडामध्ये ऑक्सिजन लवकर येतो. आणि अख्ख्या जीवसृष्टीचा मेन आत्मा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन नसल्यावर काय होतं माहिती ना? टँक रेल्वेने आणावा लागतो. कोरोनामध्ये बघितलं ना ऑक्सिजनची गरज. आम्ही सकाळी जे प्राणायाम करतो ना, भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, घाम निघतो आम्हाला. आज सकाळी माझा टप टप घाम निघता भस्त्रिकेने. का बरं माहिती का? ऑक्सिजन. जेवढा तुम्ही ऑक्सिजन इंटेक कराल ना, तुम्हाला अन्नाची गरज नाही हो. हवेवर जगू शकतात हो, ताकद येते हवेमध्ये. जमिनीमध्ये आपल्याला लागतं ऑक्सिजन. वापसा, ही वापसा तयार करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव आणि लागणार आहे त्याला जगण्यासाठी सेंद्रिय कार्बन. संपलाय आपला. पुढे बघूया. जमिनीची खोली बघून पाणी द्यावं लागेल, डेन्सिटी. काळ्या जमिनीत पाणी देण्याची मात्रा आणि मुरमाटी जमिनीत पाणी देण्याची मात्रा वेगवेगळी सर, राईट? काळ्या जमिनीचं पाणी लावून धरण्याची क्षमता जास्त आहे. मुरमाट्याची उतारत जमीन पाणी लवकर सोडून देते, तिला वरचीवर सरफेस असतो, पाणी जास्त वेळ द्यावं लागतं. जसा माल फुगायला लागतो दिवसाआड पाणी द्यावं लागतं, दिवसाला पाणी द्यावं लागतं. काळ्या जमिनीत तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी द्यावं लागतं. मग आपली जमीन आपल्याला माहिती आहे किती खोली आहे, किती रुंदी आहे, किती काय. आता आपल्याला शिकवायला बाहेरून लोक यायला लागले. हरकत नाही, कोणाविरुद्ध टीका करायची नाही. का माहिती आहे? प्रत्येकाचं एक तंत्रज्ञान आहे, प्रत्येकाचं तंत्र आहे, मंत्र आहे, यंत्र आहे, योग्य आहे. परंतु आपण कधी शिकणार आपली जमीन? आपल्याला कधी कळणार आपल्या जमिनीची खोली किती? अहो आपल्या बाप जात्यापासून ती जमीन आहे आपल्या हातात, बरोबर ना? तर त्यानुसार आपल्याला डेन्सिटी बघून पाणी द्यायचं आहे. पिकाची अवस्था, स्टेज कोणती आहे त्यानुसार पाण्याचा ट्रिगर. जसं गाडीला एक्सिलेटर, ब्रेक आणि काय असतो गिअर असतो ना, तशा पद्धतीने आपलं पाणी वापर करायचं आहे. व्हरायटीनुसार सोनाकाच्या व्हरायटीना किंवा इलॉंगेशन व्हरायटीला पाणी तुलनेने कमी लागतं, काळ्या व्हरायटीना पाणी तुलनेने जास्त लागतं. थॉम्सन गणेश सुधाकरला पाणी कमी लागतं, थॉम्सन गणेशला पाणी, या व्हरायटीनुसार सुद्धा पाणी कमी जास्त लागतं. जमिनीच्या प्रकारानुसार काळी जमीन, मुरमाटी जमीन, चुनखड जमीन, नदीची जमीन, डोंगराची जमीन, अशी जमीन बघून सुद्धा पाणी कमी जास्त लागतं. पाणी नियंत्रित पद्धतीने द्यावं लागतं. आणि सगळ्यात पहिलं पाण्याचा टेस्टिंग रिपोर्ट पण पाहिजे. पाण्यामध्ये किती कार्बोनेट आहे, किती TDS आहे, किती pH आहे, ते पाणी फवारण्याच्या लायक आहे का, जमिनीच्या लायक आहे का, त्यानुसार त्याचा pH मेंटेन करून पाणी द्यायला पाहिजे. आता ह्या pH मेंटेनसाठी लोकांनी वेगवेगळे प्रयोग चालू केले. ऍसिड डोसर, काय काय देऊ राहिले हो, सल्फ्युरिक ऍसिड, बरोबर ना मित्रांनो? हे सगळं काय माहिती आहे का? शॉर्टकट आहे. हे सल्फ्युरिक ऍसिड, फॉस्फरिक ऍसिड, हे सगळे ऍसिड आहे ना, हे काय शॉर्टकट आहे. काय शॉर्टकट आहे माहिती आहे का? टेम्पररी सोल्युशन आहे. तुम्ही 2-5 वर्ष ह्या ऍसिडचा वापर करून बागा आणाल, 100% आणाल. पण लिहून घ्या माझ्याकडून एक स्टेटमेंट, पुढच्या पिढीला तुम्ही जमीन देऊ शकत नाही. पुढच्या 10 वर्षांनी तुमच्या त्या जमिनीत बाग येईल की याची गॅरंटी. कारण काय झालं, त्या ऍसिडचा वापर, त्या तणनाशकांचा वापर, त्या केमिकलचा वापर करून आपण त्या जमिनीमधला मायक्रोब, सूक्ष्मजीव ज्याच्यावर हे सगळं चालतं, ती यंत्रणाच खराब करू राहिलो.
ती यंत्रणा खराब झाली म्हणजे सगळं खराब झालं, पुढे काहीच होणार नाही. वाळवंटच, चुनखड. जमिनीचा आजही पीएच किती झालाय हो आपला? 7.5 8. बरोबर. अजून 1-1.5 वाढू द्या, बागा काय काहीच होणार नाही. राजस्थानचं वाळवंटच होईल. एवढ्या जमिनीच्या प्रतवारी आपल्या खालावत चालल्या आहेत. ते कसं सुधारायचं ते पण सांगेल मी तुम्हाला. हवामानानुसार पण पाणी द्यायचंय. आता बघूया पुढचं खत व्यवस्थापन. खतामध्ये काय करायचं आपल्याला? खत व्यवस्थापन करताना सगळ्यात पहिलं आपल्याला माती परीक्षण रिपोर्ट, सॉइल टेस्टिंग. अहो आपण जर आजारी पडलो दवाखान्यात गेलो ना, बरोबर, आपण कॅबिनला बसतो दवाखान्यात, डॉक्टर काय म्हणतो, काय झालं? अरे काय झालं हे तू बघ ना बाबा, मी तुझ्याकडे आलोय ना. तरी आपण सांगतो, साहेब कालपासून ना घसा खवखव करायला लागला, अंगात ना असं ताकदच राहिली नाही, असं झालं. बरोबर. डॉक्टर काय करतो माहिती का? काय सांगतो पहिलं तुम्हाला? एक काम करा, तुम्ही रक्त लघवीचा चेकअप करून या. बरोबर. मला असे रिपोर्ट दाखवता असंच म्हणतो ना. का हो, तो 30 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. मोबाईल कोणाचा वाचतोय? प्लीज प्लीज काका थोडा त्यांना द्या बरं सायलेंट करून. बरं का सांगतो तो असं माहिती का? त्याला डायग्नोस्टिक करायचं राहतं का नक्की याच्या का प्लेटलेट्स कमी झाला का, याचा हिमोग्लोबिन कमी झाला का, याच्या रक्तामध्ये काही कमी झालं. बरोबर ना. मग डॉक्टर जर आपले टेस्टिंग रिपोर्ट घेऊन ट्रीटमेंट करतो, मग आपल्याला एवढा लाखो रुपयाचं पीक आहे, करोडोचं पीक आहे, त्या पिकाला जी ट्रीटमेंट करायची आहे, आपल्याला एक माती परीक्षणाचा रिपोर्ट नाही काढता येत, काढायलाच पाहिजे. दरवर्षी आपण आपल्या सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट काढलाच पाहिजे. काढायला याच्यासाठी पाहिजे, आपल्या सॉइलमध्ये कुठले कॅटलिस्ट कमी झाले, कुठले न्यूट्रिएंट व्हॅल्यू कमी झाले, त्याचनुसार फक्त न्यूट्रिएंट द्यायचे. जर एक्स्ट्रा तर द्यायची काय गरज आहे? जर जमिनी दाखवतं का फॉस्फरस लेवल इनरिच आहे, ॲक्टिव्हम लेवलच्या बाहेर आहे, फॉस्फरस द्यायची गरज आहे का हो? गरज आहे. तरी टाकत राहतो. 1846 52 34 060 20 12 61 फॉस्फरिक ऍसिड माराच चालू आहे. म्हटलं ना मगाशी मी, आती झालं का परत माती होणार. राईट. आणि म्हणून पाणी या माती परीक्षणाचा रिपोर्ट घ्या. पण मित्रांनो, दुर्दैव इतकं कठीण आहे आपल्याकडं. माती परीक्षणाचा रिपोर्ट आपण ज्या लॅबमधून काढून आणतो, कितीही अद्ययावत लॅब असू द्या, किती भारी यंत्रणा असू द्या, ती तुम्हाला फक्त 5-7 गोष्टी दाखवते. पहिलं काय दाखवते माहिती आहे? तुमचा ऑर्गेनिक कार्बन किती. बरोबर ना. तो आपल्या सगळ्यांना आहे. 0.5%, 1%, 1%, 1.5%. बरोबर ना. दुसरं काय दाखवतं ते? पीएच किती जमिनीचा, 7.5 8 7.25. बरोबर ना. तिसरं काय दाखवतं? तुमच्या जमिनीमध्ये इसी किती आहे, तुमच्या जमिनीत टीडीएस किती आहे, तुमच्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट किती, चुनखड किती. बरोबर ना. आणि नंतर काय दाखवतं खाली मग? एनपीके, नायट्रोजन किती, फॉस्फरस किती, बरोबर, पोटॅश किती. नंतर काय दाखवतं? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर किती. नंतर काय दाखवतं? मायक्रोन्यूट्रन्स किती. बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे, हे फक्त वरवरचं विज्ञान आहे. हे 1% काम आहे. या रिपोर्टशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. हा रिपोर्ट तुम्ही नाही काढला आणि त्याच्यातून नाही काही केलं तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचा रिपोर्ट जो दुर्दैवाने आपल्याकडे निघत नाही, आणि आय थिंक तो ह्या पुढच्या काळात निघू शकतो, आणि ते भारतामधलं पहिलं काम आनंद ॲग्रोकेअर करल असा मी आशा व्यक्त करतो. सर करणार आहे काय? तुम्ही तर पाहिलं नाही अजून. काय ते आहे? जैविक खत आणि सूक्ष्मजीवांचा परीक्षण रिपोर्ट. अहो एनपीके किती आहे, सेकंडरी न्यूट्रिएंट किती, मायक्रोन्यूट्रिएंट किती, तुम्ही बघून काय करणार आहे? पण ते न्यूट्रिएंट झाडाला अवेलेबल करण्यासाठी, त्याचे एन्झाईम्स बनवण्यासाठी, त्याच्यामधून ती कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, त्याचं डिग्रेडेशन करण्यासाठी जे मेन कोठार पाहिजे, जे मेन ताकद पाहिजे, ते म्हणजे सूक्ष्मजीव, मायक्रोब्स. ते कुठं आहे? ते कोण चेक करतं? तुम्ही कधी चेक केलं का हो ॲझोटोबॅक्टर किती जमिनीत? तुम्ही कधी चेक केलं का हो पीएसबी बॅक्टर किती जमिनीत? तुम्ही कधी चेक केलं का हो केएमबी किती जमिनीत? तुम्ही कधी चेक केलं का हो ट्रायकोडर्मा व्हेरिडी आहे का हो जमिनीत? पाहिलं कधी? नाही. तुम्ही मला याची गरज आहे? गरज? अहो हेच तर खरंच आहे सगळं. हा तर बाकीचा फक्त वरवरचा प्रपंच आहे. मेन तर हे. तुम्ही म्हणाल काय बोलू राहिला हा माणूस. मी सांगू तुम्हाला उदाहरण. आपल्या घरात धान्याचे पोतं आहे. आता माझ्या घरात 20 बाजरीचे पोते, 30 ज्वारीचे पोते, 20 गव्हाचे पोते, 10 सोयाबीनचे पोते, 10 पोते तांदूळे, सगळं आहे. बरोबर ना. आहे. पण मी मरी जायले. त्याला कारण काय? धान्याचे पोते असून फायदा नाहीये. ते धान्य दळलं पाहिजे, दळून ते मळलं पाहिजे, मळून त्याची पोळी बनली पाहिजे, पोळी शिजून खाता आली पाहिजे, मग मला लागू होईल ना. ते नुसतं घरात धान्य काय उपयोग आहे? नुसते टाकू राहिले पोतेचे पोते 1840 हे 24-24 अमुक तमुक. त्याचं कोण करणार हे सगळं प्रक्रिया? या प्रक्रियेतून वरती घेऊन कोण जाणार? सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया काम करतात. या तुम्ही आम्ही जिवंत कशावर आहे? जे अन्न खातो ना आपण, अन्न हे कुठं जातं? पोटात. तिथे गेल्यावर तुमचं जे होतं ना पृथ्वीकरण, त्याचं वेगवेगळे फॉर्म्स तयार होतात ना. कोण करतं?
पोटातल्या बॅक्टेरिया, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया म्हणतात, दह्याच्या दुधाच्या रूपाने आपल्यामध्ये जातात त्या. आपण जो गुळ खातो अन्न जेवल्यानंतर, तुम्हाला माहिती आयुर्वेद शास्त्रात आम्ही शिकवतो लोकांना, जेवल्यानंतर गुळाचा खडा खा, जेवल्यानंतर ताक किंवा दही खा. का बरं सांगतो? त्या अन्नाचं विघटन करण्यासाठी त्या बॅक्टेरियाचं फूड येते, गुळ किंवा तुमचं दही आणि ताक. ते जर दिलं तर त्या बॅक्टेरिया तिथे लगेच ग्रो होतात आणि त्या अन्नाचं विघटन करतात. शरीर जर आपलं बॅक्टेरियावर चालतं, माती तुम्हाला काय वाटतं बॅक्टेरियाशिवाय जगू शकते? मातीचा मेन आत्मा आहे बॅक्टेरिया, सूक्ष्मजीव राहिलेच नाहीये. सतत ड्रिंचिंग, सतत केमिकल, सतत रसायन, काही झालं वत ते कुठून तरी आणलं टाकलं. किती ऱ्हास झालाय, किती हानी झाली त्या जमिनीची, किती वाट लागली काहीच माहित नाही. आणि आपली जमीन इनफर्टिलाइज झाली, ते सांगतो पुढे मी तुम्हाला. आणि ही जमीन जर तुम्हाला परत रिकवर करायची असेल, शाश्वत ठेवायची असेल, द्राक्ष इंडस्ट्री जगवायची असेल, आपल्या पुढच्या पिढीला, नातवाला, पंताला ही जमीन अशी द्यायची असेल, या जमिनीमध्ये सोनं विकायचं. आपल्या भारत मातेला एक दिवस म्हणायचे सोने की चिडिया, त्याचं कारण आपल्या जमीन सोन्याची होती. मेरे देश की मिट्टी उगले सोना मोती. ते सोना मोती परत आणायचं असेल, हे रोग नियंत्रण करायचं असेल, कमी पावडरीमध्ये सहज कॉन्टॅक्ट बेसमध्ये सुद्धा जर तुम्हाला रोग नियंत्रण करायचं असेल, तर आजच सांगतो तुम्हाला आजही सूक्ष्मजीव आणि जैविक खतांचा वापर करून त्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला प्रोमचा वापर करावा लागेल. प्रोम, ह्या प्रोमचा अर्थ आहे फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. काय आहे ते तुम्हाला पुढे सांगतो मी. तुम्हाला वापरावं लागतील जमीन आणि खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतं. याच्यामध्ये आहे कुजलेलं आणि सडलेलं शेणखत. मित्रांनो, शेणखत टाकताना काळजी घ्या, कच्चं शेणखत अजिबात बागेमध्ये टाकायचं नाही. कुजलेलं शेणखत बागेला चालतं, कच्चं चालत नाही. तुम्ही मला कच्चं टाकलं काय होतं? आम्ही तर टाकतोय पाट्याच्या पाट्या, टाकायला सोपं जातं. कुजलेलं जर शेणखत टाकलं नाही, ओलं शेणखत टाकलं, तर ओल्या शेणखतामधून जो काही वास बाहेर निघतो, गॅस बाहेर निघतो, त्याला मिथेन म्हणतात, नायट्रोजन म्हणतात, जो मुळीला चालत नाही. आणि हे कुजण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी ऑक्सिजन खेचला जातो त्या शेणखतात. ऑक्सिजन जमिनीवर टाकल्यानंतर कुठून घेतला जातो? मुळीकडून, जमिनीकडून. म्हणजे आपल्या मुलीला लागणारा ऑक्सिजन शेणखत घेतं, तिथून मिथेन प्रोड्यूस करतं. मिथेन जर मुलीला गेला, मुळी कूज होती, सड होती, बागाची सत्यानाश होईल. म्हणून ओलं शेणखत, प्रक्रिया झालेलं शेणखत चालेल, आधीचं टाकायचं नाही, कच्चं शेणखत टाकायचं नाही. त्यानंतर हिरवळीचं खत. तुमच्या बागेत जे गवत येतं, तण हे धन आहे, हे तणच तुम्ही डिग्रेड करा. त्याचंच तुम्ही हे बघा, ते तण काय करतं माहिती आहे का? बागेमध्ये आपले जे एक्स्ट्रा काही हानिकारक घटक पडले ना, ते ऑब्झर्व करून घेतं, त्याच्यामध्ये प्रक्रिया करतो ऑर्गॅनिक. आणि जे जर तुम्ही कुट्टी करून टाकलं, तर त्याच्यात झालेला ऑर्गॅनिक मॅन्युअर तुमच्या बागेला अवेलेबल होता. त्या गवताचं जर तुम्ही लॅबमध्ये जाऊन पृथक्करण केलं, तर सगळे मायक्रोटन त्याच्यात आहे, सगळे सेकंड न्यूट्रिएंट त्याच्यात आहे, सगळे NPK त्याच्यात आहे. हिरवळीच्या खतांचा वापर भरपूर करा. मी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये याचा वापर केला. डोक्या एवढं काँग्रेस कापून टाकून खराब झालेली जमीन मी रिकवर केलेली. आजही माझ्याकडे असे काही बाग आहे, त्या बागांमध्ये ते वेली कोंडळ्याच्या वेली नाही का, त्या तो अशा बागेमध्ये होत्या ना. आज तेवढं माल पाहावं किती. त्याचं कारण काय झालं? क्लोराईड पिऊन घेतलं त्या हिरवळीच्या खताने. आज आपण काय चालू केलं माहिती? सपाटा, शिकाऱ्या भरायचा, ब्लोअर भरायचं, इकडून तिकडं, फक्त वर उडू नये म्हणून काळजी चालू आहे. आणि दनादन ग्लायपोसेट, दनादन राऊंड अप, दनादन स्वीप पॉवर, दनादन त्याच्यामध्ये अमोनिया टाक, त्याच्यामध्ये युरिया टाक, त्याच्यामध्ये स्वीप पॉवर, बरोबर ना? आणि सगळं आणि यांनी काय होतं? तुमचा मायक्रोफ्लोरा, तुमचं कोठारच संपून टाकलं जमिनीचं. म्हणून तर जमिनीची वाट लागून गेली पूर्ण. ह्याच तर चुका झाल्या आपल्या. तण हे धन आपण ठेवलंच नाही, चांगल्या गोष्टी खाल्याच नाही, घरातली एक उसळ खाली नाही, बाहेरची मिसळ खायला, पाव खायला जातो. झाडाला येणारा शेवगा खालाच नाही, बाहेरून कॅल्शियमच्या गोळ्या खातोय. घरात येणारा मशरूम खालच नाही, बाहेर मटणाची भाजी खातोय. लोकांनी हल्ली चालू काय केलं माहिती का? बाहेरचं खायचं, घरी टाकायचं. खरं का खोटं? म्हणून तर आपली जीवनशैली बदलली, जिथंच झालेलं आहे. खतांचा असा हिरवळीच्या खतानंतर पुढचं खताच्या व्यवस्थापने मायक्रोरायझा युक्त खतांचा वापर करा. मायक्रोरायझा नाव ऐकलंय का? मायक्रोरायझा ऐकलं ना सर? पहिले 200 ग्रॅमच्या पुड्या द्यायचो ना आम्ही, पण आता नाही देत हल्ली आम्ही, गरज नाही आता. मित्रांनो, मी मायक्रोरायझा जेव्हा ऐकला, म्हणजे आता खूप दिवसाचं ऐकलं, पण त्याचे खरी कार्यपद्धती जेव्हा ऐकले एका सायंटिस्टकडून, माझं डोकं हँग झालं. मला पण माहीत नव्हतं आणि आपल्याला कोणाला माहीत नसतं. माझे गुरु मला एक गोष्ट कायम सांगतात, कायम, हम लोग वही जानते हैं जो हम जानते हैं, दुनिया में ऐसा बहुत कुछ है जो हम नहीं जानते हैं. खरं का खोटं? आपल्याला तेवढंच माहीत असतं जेवढं आपल्याला माहीत असतं. ह्या जगात असं खूप काय असतं जे आपल्याला माहीत नसतं. मायक्रोरायझाचं जेव्हा मी ऐकलं, मायक्रोरायझा ही बुरशी झाडाच्या मुळीवर जगते आणि हा जीव जेव्हा झाडाच्या मुळीवर जगतो, तर त्या मुळीला जगवण्यासाठी तो 20 किलोमीटरवरून खतं
ओढून आणतो त्या मुलीच्या कक्षेत. जर मुलीला झिंकची गरज आहे तो झिंक घेऊन येतो, मुलीला फॉस्फरसची गरज आहे फॉस्फरस 20 किलोमीटरवरून घेऊन येतो. तुम्ही म्हण भारी काम झालं. आता मायक्रोरायझा टाकायचा, पिंपळगावला जरी कोणी खतं टाकले तरी आपल्या बागात खत येणार. टेन्शनच राहिलं नाही आता आपल्याला. आता आपल्याला खतं टाकायचे नाही. आता बोपेगावला कोणी टाकलं सोनजामला खत जातील, हा मावडीला टाकले तरी येतील तिला. आता काय टेन्शन आहे ना. हो, सांगायचं तात्पर्य याचे तंतुमय केशिका एवढ्या जबरदस्त काम करतात, हे अशा पंजा टाकतात आणि खतं ओढून घेतात. मुलीच्या कक्षात खतं आणतात, कारण त्यांचं जगण्याचं साधन कोण आहे? मुली. जोपर्यंत मुली जिवंत तोपर्यंत मायक्रोरायझा जिवंत. म्हणून तो मायक्रोरायझा जास्तीत जास्त मुळ्या. आणि आपल्याला काय पाहिजे? झाडाला काय पाहिजे? काय पाहिजे? मुळ्या तर पाहिजे. आपले कॅटलिस्टवर कोण घेऊन जाणार? मुळ्या तर घेऊन जातात, बरोबर. आपली कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. मुळ्या वाढवण्यासाठी मायक्रोरायझा युक्त खतांचा कंपनीचं पंचम गोल्ड नावाचं खत मी दाखवतो पुढे तुम्हाला. एकरी 8 ते 10 किलो टाकल्यानंतर त्याच्यातून मायक्रोरायझा भरपूर प्रमाणात जातो. आणि खतांचा संतुलित वापर करायचा आहे. खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला आपला रेशो, CN रेशो असेल, फॉस्फरस मॅग्नेशियमचा रेशो असेल, कॅल्शियम पोटॅशचा रेशो असेल, हा मेंटेन करायला पाहिजे. काहीतरी टाकायचं आणि काहीतरी करायचं असं नाही. प्रत्येकाचा एक बॅलन्स रेशो असतो. एखादं खत जास्त वाढलं तर दुसऱ्या खताला अटकाव करतं, माहितीये. धनभारित आणि ऋणभारित जे खत आहे ना, एकमेकाच्या विरोधाभासात काम करतात. तुम्ही जर फॉस्फरस लेवल वाढवली जमिनीची आणि ऑलरेडी जेवढा फॉस्फरस लागत आहे त्याच्यापेक्षा जास्त फॉस्फरस टाकला तर मॅग्नेशियमला अडथळा मिळतो, फेरसला अडथळा मिळतो. म्हणून खतं बॅलन्समध्ये टाकायचे. तर कसे टाकायचे त्याचा एक चार्ट आहे, ते बघून घ्या. हा चार्ट फार महत्वाचा आहे. एकरी 15 टन जर उत्पन्न घ्यायचं असेल, एकरी 15 टन एका एकरामध्ये, जे 1800 आळे आपले ना, 150 क्विंटल जर तुम्हाला माल काढायचा असेल तर खतं किती द्यायचे सर? खतं एप्रिल ते एप्रिल पूर्ण 365 दिवसात 2 सीझन मध्ये, एप्रिल खरड छाटणी आणि ऑक्टोबर गोडीबार छाटणीमध्ये, दोन्ही सीझन मध्ये आपल्याला खतं द्यायचे. नत्र 75 किलो, म्हणजे नायट्रोजन द्यायचं आहे 75 किलो, 75 किलो नायट्रोजन, बस एवढीच गरज, इनफ. याच्यापेक्षा नायट्रोजनची जास्त गरज नाही. पण आता आपण नायट्रोजन देतच नाहीये, मुळात बंद करून टाकलं नायट्रोजन. कारण कुजगळ 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 कुजगळ, त्या कुजगळीला घाबरून घाबरून नायट्रोजन. तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनचं कार्य काय? रॉकेट येते, अॅम्युनो ऍसिड क्रिएटिंग करतं, प्रोटीन क्रिएट करतं. झाडामध्ये जेवढे खत आहे ना ते अपटेक करायचं काम नायट्रोजन करतं. नत्र हा लागतोच, पहिल्यापासून शेवटपर्यंत कमी जास्त प्रमाणात नत्र हा लागतोच. नत्राचं प्रमाण कमी केल्यापासून आपल्याकडे प्रॉब्लेम वाढले. दुसरं आहे, दिसतं का हो मागून सगळ्यांना? सर मागे दिसतं काय नाव आलं इकडं? स्फुरद. काय म्हणतो इंग्लिश मध्ये याला आपल्याकडे या खताला? फॉस्फरस. किती पाहिजे 2 सीझन मध्ये? एप्रिल टू एप्रिल दोन्ही सीझन मध्ये किती पाहिजे? आता खऱ्या अर्थाने सांगा, छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणे, किती टाकतो आपण? बेसुमार. अहो त्याचा तर वापर 1846च्या सीझन मध्ये 4 बॅगा, बरोबर. 24-24, 0-52-34, 12-61, फॉस्फरिक ऍसिड 0-60-20. आणि अजून एखादं कोणी काय आणलं ना भारी, ते बी 150, 200, 300 किलो फॉस्फरस चाललाय हो जमिनीत. चाललाय का नाही? इथंच सगळा गोंधळ उडालाय आपला. जिथं 25 किलो फॉस्फरस पाहिजे ना, अति प्रमाणात झाला आणि सगळं फिक्सेशन, सगळं कॉम्प्लेक्स झालं. सांगतो ते कसं दुरुस्त करायचं आणि काय करायचं. पुढचा पाहिजे पलाश, पोटॅश 110 किलोची गरज आहे. ह्या कॅटलिस्टची खूप जास्त गरज आहे आपल्याला. त्याच्यानंतर कॅल्शियम 70 किलो पाहिजे पूर्ण सीझन मध्ये, मॅग्नेशियम 50 किलो, सल्फर 60 किलो आणि इतर जे सगळे अन्नद्रव्ये ते सगळे पण पाहिजे. पण मुख्य एवढ्यांची रिक्वायरमेंट आहे. 15 टन उत्पन्न घ्यायचं असेल, तुम्ही म्हणता सर 15 टन येत नाही आता काळीमध्ये, 15 टन येत नाही, 10 टन येतं ना, त्याच्यानुसारच तुम्ही एवढे खतं घ्या. याच्यापेक्षा एकही जास्त दाना टाकायची गरज नाही. पण मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं. पण आता मी तुम्हाला दाखवतो, कुठलेही खत पिकाला उपलब्ध होण्यासाठी जमिनीचा ओलावा, सेंद्रिय कार्बन, तापमान आणि सूक्ष्म जीवसंख्या ह्या गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. अन्यथा कितीही भारी, किती ग्रेड, किती पीएच कमी, किती गोणी भारी, किती कंटेनर भारी आला, त्या खताचा तुमच्या बागेला काहीच फायदा नाही. काय पाहिजे खत उचलण्यासाठी? तिथं पाहिजे तुम्हाला जमिनीचा ओलावा म्हणजे वापसा, सेंद्रिय कार्बन 3% पर्यंत पाहिजे, तापमान भरपूर चांगलं पाहिजे आणि सूक्ष्म जीवसंख्या बॅक्टेरिया भरपूर पाहिजे. बॅक्टेरिया तुमच्या जमिनीत तापमान वाढवतात. एन्झाईम सिक्रेट झाले का जमीन गरम होते. किती थंडी असू दे आपटेक चालतं. आपल्याकडे हेच कमी पडलंय, म्हणून तर भारी भारी खतं सुद्धा आपटेक होत नाही. दुसरं, पिकाच्या संतुलित वाढीसाठी लागणारे पोषक द्रव्यांचे मोठे मोठे कोठार जमिनीत आहे. एक स्टेटमेंट बोलू, पुढच्या 10 वर्षे एक दाना खताचा टाकू नका बागेत, तरी बाग 15 टन येऊ शकते. एवढी ताकद आपल्या आज जमिनीमध्ये कोठार भरून ठेवले आपण मागच्या 50-40 वर्षापासून खतं टाकून.
फिक्सेशन कॉम्प्लेक्समध्ये एकमेकाशी बाउंडिंग झालेली खतं, बरोबर ना. फक्त रिलीज का होत नाही माहिती का, या गोष्टी नाही. काय सूक्ष्मजीव, सेंद्रिय कार्बन, वापसा नाही म्हणून. आणि म्हणून यातील बराच मोठा भाग हा कॉम्प्लेक्स झाला असून त्याच्यातला अत्यल्प म्हणजे अगदी कमी भाग पाण्यासोबत विरघळतो आणि पिकाला मिळतोय. अगदी कमी भाग हा पिकाला मिळतोय. मानवाने हस्तक्षेप न केलेल्या जंगलातील मातीत, जिथं अजून माणूस पोहोचला नाही अशा जंगलातील 1 ग्रॅम मातीमध्ये सर्वसाधारण 2000 कोटी जीवाणू आणि 20 कोटी एकपेशीय प्राणी आढळतात. 1 ग्रॅम माती म्हणजे एवढीच माती, 2000 कोटी सूक्ष्मजीव आहे त्या मातीत. जिथं जंगलातली माती, जिथं आपण अजून गेलो नाही, आपण पाय ठेवला नाही, आपण गेलो वाटोळ झालंच, आपण वाटोळेचे हो. माझे वडील एकदा मला म्हणे, पेपर वाचत होते, आम्ही अण्णा म्हणतो, अण्णा लागले शिवाय द्यायला. पण अण्णा काय झालं, हे बिबट्यानं अक्कल नाही का. म्हटलं काय, हे नाशिकला हॉटेलमध्ये येऊ राहिले, वस्तीत येऊ राहिले, घरात येऊ राहिले, यांना अक्कल आहे का जंगलात थांबायचं. वडील आमचे चिडले बिबट्यावर. म्हटलं अण्णा, बिबट्यांची काही चूक नाही. अहो हा बिबट्या त्यांच्यामध्ये जाऊन घुसला ना, बेसुमार कत्तल चालू केली जंगलांचे, बरोबर ना. त्यांचा अधिवास आपण खराब केला, ते कुठे येणार आहे मग. आपल्याकडेच येतील ना शेवटी अन्न पाण्या शोधात. चूक कोणाची, मानवाची ना. अतिक्रमण आपण केलं प्रत्येक ठिकाणी. याचा अर्थ माणसाने सगळं खराब केलं. निसर्ग, जलवायू प्रदूषण, अग्नी पृथ्वी जलवायू आकाश सगळं खराब केलं. जंगलातल्या मातीमध्ये एवढे कोटी जीवाणू आहे, मग आपल्या मातीतले जीवाणू गेले कुठं. ड्रिंचिंग केमिकलच्या, रासायनिक खतांचा बेसुमार वापर किल करून टाकले. वापसा नाही, सेंद्रिय कार्बन मारून टाकला, विडीसाईड हर्बिसाईड मारून कीटाणू मारून टाकले, जीवाणू मारून टाकले. सुपीक जमीन म्हणजे सर्व अन्नद्रव्ये पिकाला पुरवण्याची मातीची क्षमता. सुपीकता म्हणजे काय, जी माती तुमचे सगळे अन्न झाडाला देते ना, ती माती म्हणजे सुपीक माती. आपली माती देतच नाही म्हणजे सुपीक नाही, ती नापीक झाली. का नापीक झाली, 1980 पासून तर 2020 पर्यंत म्हणजे 40 वर्षात भारतातील जमिनीची सुपीकता झपाट्याने खालावत चाललेली आहे. कशी खालावली, आज 1 किलो अन्नद्रव्य म्हणजे NPK नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश जर टाकला, त्यातून फक्त 4 किलो उत्पादन मिळतं. हेच उत्पादन 25-30 वर्षापूर्वी 16 किलो मिळत होतं. 1 किलो अन्नद्रव्य जर आज आपण टाकतो तर 4 किलो बाहेर प्रोड्यूस होतंय. 25-30 वर्षापूर्वी अशाच जमिनी असत्यात, आज 16 किलो मिळालं असतं जर जमिनी आपण बिघडवल्या नसतं तर. याचा अर्थ काय झालं, याचा अर्थ झाला जमिनीची सुपीकता 67% घटलेली आहे. मान्य करता का. सच कडवा होता है, सत्य परेशान करतं, बरोबर ना. हेच खरं आहे, हेच शाश्वत आहे. आपण आपली जमीन खराब केली, आपण पाणी खराब केलं, जमिनीची सुपीकता फर्टिलिटी केली. पहिलं मला आठवतं, मी लहानपणी जेव्हा निंदायला जायचो ना आमच्या बाजऱ्या ज्वाऱ्या, तेव्हा तेच होतं ना आपल्याकडं, मका बाजऱ्या ज्वाऱ्या. मी ते खुरपं घेऊन निंदायचो ना, असं भुसभुशीत खाली लागायचं, हरळी सुद्धा खाली खुरपं जायचं. आणि आम्हाला कंटाळा आला, आम्ही काय करायचो, खोपे बनवायचो, पायामध्ये असे माती घ्यायचो, मस्त खोपा बनवायचो, पोळ्याचे बैल ठेवून द्यायचो, जमीन अशी खोल निघून जायची हो. पहिला पाऊस जर पडला, आम्ही वखराच्या पाळ्या द्यायचो ना, पाळ्या दिल्यानंतर पहिला पाऊस पडला का असा वास यायचा, सेंटेड चांदवडकून पाऊस यायचा, धो बरोबर यायचा ना. आता खोपे बनतात, आता बोट जातं जमिनीत, आता तर दगड झाले जमिनीचे, मारून फेकलं तर डोकं फुटल. खरं का खोटं, जमिनी कडक झाल्या, कॉम्प्लेक्स झाल्या, कॉम्प्लेक्स सगळे कॉम्प्लेक्स झाले. याचं कारण एकच आहे, या सगळ्या गोष्टी असंतुलित अन्नद्रव्य. आणि पुढे बघूया आपण, सुपीकता कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे. घटलेला सेंद्रिय कार्बन, वाढलेला pH आणि वाढलेली क्षारता, अन्नद्रव्याचा असमतोल वापर, सूक्ष्मजीवाणूंची कमालीची घट, प्रदूषण वाढलं, रासायनिक खत वाढले, औषधांच्या ड्रिंचिंग वाढल्या, अति पावसाने वाहून जाणारा अन्नद्रव्यांचा थर, अमर्याद सिंचन, या सगळ्यांचं कारण जमिनीची सुपीकता घटली आहे. आता ही घटलेली सुपीकता कशी वाढवायची, याच्यासाठी कंपनीकडे आहे ग्लोरीफट प्रोम नावाचं असं खत, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फॉस्फरस आहे, जीवाणूंनी समृद्ध झालेला फॉस्फरस आहे, सहज अवेलेबल होणार आहे. तो फॉस्फरस तुम्ही दिल्यानंतर तो कशाशीच कॉम्प्लेक्स होत नाही, कशाशीच तो संयोग करत नाही. आज आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे, फॉस्फरस जर दिला ना आपण, तो अचल आहे, इन मोबाईल आहे, तो जमिनीत पडून राहिल्यानंतर 8 दिवसांनी जर कॅल्शियम दिला नायट्रेट रूपाने किंवा कोणताही कॅल्शियम चिलेटेड रूपाने, हा कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र येऊन कॅल्शियम फॉस्फाईड बनतो. झिंक जर गेला तर झिंक फॉस्फाईड बनतो, फेरस गेला तर फेरस फॉस्फाईड. सगळे असे कॉम्प्लेक्स होऊन तो फॉस्फरस सगळ्यांना अडथळे करून खालीच ठेवतोय, वर कोणाला जाऊ देत नाही. हा फॉस्फरस जर तुम्ही दिला प्रोम, तर तुमच्या भौतिक रासायनिक जैविक गुणधर्म सुधारतात, जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढून जमिनीमध्ये pH सुधारतो, सेंद्रिय कर्ब वाढतो, मुळ्यांचा विस्तार वाढतो आणि सेंद्रिय शेतीसाठी अतिशय उपयुक्त
पिकांना फॉस्फरस सहज उपलब्ध करून दिलो, स्थिर झालेला फॉस्फरस उपलब्ध करतो, सगळे अन्नद्रव्य पिकाला मिळतात, त्यामुळे स्ट्रेस कमी होऊन जातो, झाड सशक्त होतं, झाड हेल्दी होतं, झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डावणी, भुरी, कूज, गळ, जीर्ण सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात जर फॉस्फरस झाडामध्ये भरपूर दिला तर. मित्रांनो, याचं प्रमाण आहे, दाणेदारमध्ये आहे ते 4 बॅग द्यायचे आहे म्हणजे 200 किलो एकरी, आणि पावडर फॉर्ममध्ये आहे 6 बॅग 240 किलो एकरी. छाटणीच्या आधी द्यायचं आहे, त्याच्यानंतर परत तुम्हाला सेटिंगच्या नंतर एकदा द्यायचं आहे, आणि एप्रिल खरड छाटणीला एकदा द्यायचं आहे. याने काय होतं, कंटामिनेशन कशाशी होत नाही, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो, बॅक्टेरिया वाढतात, फॉस्फरस अवेलेबल झाल्यामुळं झाड हेल्दी बनतं, सशक्त बनतं, क्लोरोफिल वाढतो, थिकनेस वाढतो, स्टेम जाड होते, घड सशक्त, तुमच्या इंडस्ट्रीतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील फॉस्फरस फक्त अवेलेबल झाल्यानंतर, किंवा आहे तो फॉस्फरस झाडाला मिळाल्यानंतर. दुसरं खत आहे ते, जसं तुम्हाला सांगितलं मी, कच्चं शेणखत टाकायचं नाही. आणि आजकाल जे शेणखत आपण वापरतोय मुंबईच्या गाड्या, याच्यामध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार चालू झालेला आहे. मानव फार चुकीच्या पद्धतीने वागतोय हो. फक्त लोभामुळे ना तो काहीच विचार करत नाही समोरच्याचं काय नुकसान होतंय. बरोबर, ह्या कॉलनीमध्ये, आरे कॉलनीमध्ये जे काही खतं भरले जातात, अतिशय घाण असे ॲसिड तिथे वापरले जातात ते मासे येऊ नये म्हणून, ते सगळं त्या गाडीमध्ये पण भरताना काय ॲसिड टाकलं जातं. बरोबर, आपण आणून ते केमिकल बागेत टाकतोय. तर मित्रांनो, ग्लोरीफट ग्रीन नावाचं एक असं कंपोस्ट खत आहे, शेणखतावर प्रक्रिया करून ऑर्गॅनिक मॅन्युअर बनवलेले, सगळे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, सगळे कन्सोर्शिया, सगळ्या बुरशा, चांगल्या मित्र बुरशा या सगळ्या खतात आहे. हे कुजलेलं शेणखत असं समजा तुम्ही, याने तुमचा कार्बन आणि नत्राचा गुणोत्तर रेशो वाढतो, जमिनीची सुपीकता वाढते, पाणी लावून धरण्याची क्षमता वाढते. हे खत 25 बॅग द्यायचे आहे म्हणजे एकरी 1 टन द्यायचं आहे 2 सीझनला. तुमच्या जमिनीचा पोत वाढतो, बदलतो, पीएच घटतो, इसी घटतो, अपटेक वाढतं, इतर खतांचं तुलनेने प्रमाण कमी लागायला लागतं, जमिनीची फर्टिलिटी आणि सुपीकता वाढली, अपटेक वाढायला लागतो. तर त्याच्यानंतर पंचम गोल्ड, मी मगाशी तुम्हाला सांगतो मायकोरायझा काय काम करतो, मुळीवर जगतो आणि मुळीला तो आणून देतो अन्न. हाच मायकोरायझा डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्डमध्ये ग्रॅन्युअलमध्ये टाकलेला आहे. 12,000 IP याचं वजन आहे. मायकोरायझाचं नाव आहे व्हॅस्क्युलर ऑब्स्टिकल मायकोरायझा. हा मुळीवर जगणारा मायकोरायझा आहे जो मुळीमध्ये अन्न आणून देतो. ही बादली जी आहे आणि याच्यामध्ये तुमचा पावडर फॉर्ममध्ये पण आहे, गोणीमध्ये तुम्हाला साधारणपणे याचं जे प्रमाण आहे ते 8 ते 10 किलो एकरी वापरायचं आहे, आणि जर गोणीमधला आहे तर 25 किलो वापरा. मित्रांनो, हे फक्त एक खत वापरल्याने तुमच्या खतातला 30% खर्च कमी होतो. बरं, खर्च कमी होणं, उत्पादनाची क्षमता जास्त वाढते, कारण मेन जे पाहिजे जमिनीत ते इथून मिळतं तुम्हाला. त्यानंतर सूक्ष्मजीवयुक्त खत, जैविक खत ज्याला म्हणतो ना आपण, जर जीवाणू असेल तर जीव आहे तर आत्मा आहे, तर सगळं आहे. तर ते खत म्हणजे डॉक्टर बॅक्टोचा ॲझोटोबॅक्टर, डॉक्टर बॅक्टोचं PSB आणि डॉक्टर बॅक्टोचा KMB. हे तिन्ही जे जीवाणुयुक्त खत आहे, या तिघांचा वापर केल्यानंतर ॲझोटोबॅक्टर काय करतो, स्थिर झालेला नत्र हा बॅलन्स करतो, वाढीव झालेला नत्र कमी करतो, नत्राचं संतुलन बागेत वाढवतो, फिक्स झालेला नत्र हा संतुलित पतन देतो. PSB जो फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये फिक्स झालेला आहे, कॅल्शियम बरोबर, झिंक बरोबर, फेरस बरोबर, मॅग्नेशियम बरोबर, तो कॉम्प्लेक्स बाहेर काढतो, त्याचं विघटन करतो, एन्झाईम करतो, त्यातले निघाले सगळे जे हार्मोन्स आहे हे झाडाला मिळतात. PSB शब्दाचा अर्थ काय? सर, आपलं सेशन लेट चालू झालेलं आहे आणि महत्त्वाचा मुद्दे चालू आहे, खरं का खोटं? पण जर कोणाला घरी जर लांब जायचं असेल, अडचण असेल, तर बाहेर जेवणाची व्यवस्था आहे, जेवण करून जा. परंतु ज्ञानाचं जेवण तर इथं नक्कीच करून जा. ते जेवण तर रोज जेवतो, हे जेवण अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? कारण हे तुमच्या काहीतरी फायद्याचं चालू आहे, खरं का खोटं? ठीक आहे, ते पण कोणाला जायचं असेल जेवण करून जा, ही कंपनीच्या संचालकांकडून विनंती आहे. मित्रांनो, PSBचा अर्थ काय होतो? फॉस्फरस सोलोबलायझिंग बॅक्टेरिया. आणि पोटॅशच्या बॅक्टेरियाचं नाव काय हो? KMB, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. या दोन्ही शब्दाचा अर्थ काय हो? एकाला म्हणतो सोलोबलायझिंग, एकाला म्हणतो मोबिलायझिंग. फॉस्फरसला सोलोबलायझिंग म्हणतो, फॉस्फरसला मोबिलायझिंग नाही म्हणत, आणि पोटॅशला काय म्हणतो? मोबिलायझिंग, सोलोबलायझिंग नाही. या शब्दाचाच अर्थ आहे फॉस्फरस हा सोलोबल केला पाहिजे. फॉस्फरस हा सोलोबल झाल्यानंतरच मिळतो, आणि ह्या बॅक्टेरिया काय करतात? त्या फॉस्फरसला सोलोबलाइज करतात. पोटॅशला काय करतात? मोबाईल करतात. आता मी तुम्हाला एक असं सुंदर, तुम्ही म्हणाल हे सगळे खतं टाकून, हे सगळे जीवाणू देऊन जमीन सुपीक होते?
देईल तुम्हाला आज त्याचं उदाहरण, तुमच्या डोक्यात लख प्रकाश पडेल. चला जाऊया पुढे, नंतर सांगतो. आठवण द्या मला फक्त, सर काहीतरी सांगायचं विसरले. द्राक्षातील प्रमुख किडी जे आहे ते मिलीबग, उडद्या, तुडतुडे, आळी, खोडकिडा, लाल कोळी. याच्यासाठी आता आपण बघूया मिलीबग कधी येतो हे तुम्हाला माहिती आहे. मिलीबगने काय काय नुकसान केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. पण मिलीबग नियंत्रण करण्यासाठी तुम्ही किती जरी केमिकल वापरले, पण सगळ्यात महत्त्वाचं शाश्वत शेती, जर तुम्हाला ही शेती जर लॉंग टर्म न्यायची असेल तर तुम्हाला हे मिलीबग नियंत्रणासाठी जैविक नियंत्रण जावं लागेल. मेटारायझम, बिव्हेरिया आणि व्हर्टिगो, म्हणजे डॉक्टर बॅक्टोचा मेटारायझम, डॉक्टर बॅक्टोचा बिव्हेरिया, डॉक्टर बॅक्टोचा व्हर्टिसिलियम, मेटा, ब्रेव आणि व्हर्टिगो 500 ml टिपाला घ्यायचं. आणि आनंद वेट गोल्ड जे स्प्रेडर आहे, स्टिकर आहे, पेनिट्रेटर आहे, हे त्याच्यामध्ये 20 ml घालायचं एका टिपाला. आणि गच्च फवारणी पेपर लावायच्या आधी करायची किंवा पाणी उतरायच्या आधी करायची किंवा एप्रिलला करा. हेच तुम्हाला जैविक कीडनाशक मिलीबगसाठी देणार नियंत्रण करून. तुम्ही म्हणाल हे प्रॉडक्ट मिलीबगला कामं करतात, PSB, KMB, ॲझोटोबॅक्टर हे जमिनीच्या फटीचं काम करतात. सांगू कसे काम करतात, याची ताकद सांगू मित्रांनो. एक बक्षीस ठेवलेले मी आता, जो मला याचा प्रश्नाचं मी आता जो प्रश्न विचारतो उत्तर परफेक्ट देईल त्याला माझ्याकडून 10,000 रुपये रोख इनाम. फक्त उत्तर मला लगेच मी उत्तरला सांगायचं, एक्झॅक्ट सांगायचं, एक अंक सुद्धा कमी नाही. देऊ सांगू? महिना कोणता चालू आहे आता? ऑक्टोबर. दिवस किती महिन्याचे? टोटल किती दिवस आहे? 31 दिवस, बरोबर. याच्यावर 10,000, हे तर कोणाला माहिती. चला आपण एक गणित असं लावलं. हे जे चर्चासत्र आज आनंद ॲग्रोकेअर आणि डॉक्टर क्रॉप करून लावलंय ना, असं चर्चासत्र रोज तुम्हाला मिळेल फ्री ऑफ कन्सेप्ट इथंच KB एक्सपोर्टला, बरोबर. 1 तारखेला मी येईल, माझी फी 1 रुपया द्याल तुम्ही मला, 100% द्याल, बरोबर. आपण कॉन्ट्रॅक्ट काय करतोय माहिती का? उद्या मी परत येईल पण मला कालच्यापेक्षा आज डबल पैसे द्यायचे. म्हणजे किती द्याल? 2 रुपये. 3 तारखेला परत येईल पण कालच्यापेक्षा आज डबल द्यायचे. किती द्याल? 4 रुपये. परत मी येईल, डबल द्यायचे. किती द्याल तुम्ही? 8 रुपये. म्हणजे असं प्रत्येक दिवशी काय करायचं? काल दिल्याने ज्यावेळेस आज डबल द्यायचे. असं करत करत 31 दिवस मी चर्चासत्र देईल. ज्या दिवशी तुम्ही 31 दिवस मंथली एंडला मला पैसे द्यायला याल, किती पैसे द्यायला लागेल सांगा? उत्तर जो परफेक्ट देईल त्याला 10,000 बक्षीस आहे. पण मला लगेच उत्तर पाहिजे. किती येईल? 65 रुपये सर म्हणता. उत्तर टाळ्या. 62 टाळ्या. सर मागून नवतरुण किती येईल सांगा एक अंदाजे. झाद्या आपण काही गणितात नाही, मी नापास होतो गणितात, नका टेन्शन घेऊ. किती सर? 12 ते 15 कोटी म्हटले. 12 ते 15 कोटी, बापरे. 12 ते 15 ठीक आहे. पाठीमागं कोणी आहे? मागून पण बोला ना. किती होईल सर इकडं? हा काय बोलले इकडे? 2? अरे बोला ना, लाजायचं काय, आपण घरातलेच येऊ सगळे. हे 12 ते 15 कोटी बोलले, याच्यापेक्षा मोठा कोणाचा आकडा आहे का मागून? हा आहे का? जाऊ द्या, आता करून घेऊ आपण. चला डोकं हँग झालं, कळून नाही राहिलं काहीच. अहो 1 रुपये फक्त डबल 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 होतो तो फक्त 31 दिवसात 107 कोटी बनतात. तुम्ही घरी जाऊन आता जेवण कराल ना, इकडून फक्त मोबाईल असं दाबत चालायचं आणि इकडे खात चालायचं. आणि मग तुम्ही बघा 7व्या 8व्या घासलाच कळवलं 107 कोटी आता होय. ही जी पॉवर ऑफ डुप्लिकेशन, ही पॉवर मल्टिप्लिकेशन, ही बॅक्टेरियांची ताकद आहे. दर सर किती तासात डबल होतो बॅक्टेरिया? 12 मिनिटात त्याची कॉलनी डबल. 12 मिनिटात तुम्ही बॅक्टेरिया जमिनीत दिला किंवा वरून फवारला, प्रत्येक 12 मिनिटाला तो जेवढा टाकलाय ना त्याच्यात डबल होतो. असा तुम्ही 12 मिनिटाला त्याचं डबल करत चाला का डावणी कंट्रोल होत नाही? भुरी कंट्रोल होत नाही?
करपा कंट्रोल होत नाही, जमिनीची फर्टिलिटी वाढणार नाही, सगळं वाढेल. आपल्याला वेळ कुठे? अहो इकडे बाटला फवारला का तिकडे लगेच कॉपर सल्फर राहते, बरोबर. इकडे खाली काही टाकलं का लगेच वरून ड्रिंचिंग आहे. तो बॅक्टेरिया जगू तर द्या, त्याला सेंद्रिय कार्बन तर द्या, त्याला फिश तर द्या, त्याला अन्न तर द्या, त्याला जगण्याला पर्याप्त वातावरण द्या. अहो पोरग शाळेत टाकलं तर निदान त्या मास्तरांनी त्याला थोडे दिवस शाळेत येऊ द्या. आल्या पहिल्या दिवशी ABCD येत नाही भाडव्या, अहो त्याला शाळेत यायची सवय लावू द्या. खरं का खोटं? आपला मेन प्रॉब्लेम इथं झालाय, आपण जगण्याला पर्याप्त वातावरण, मुबलक वातावरण देत नाही, म्हणून आपल्या बॅक्टेरियाची ताकद कळून नाही राहिली. पण मित्रांनो, बॅक्टेरिया असा कुठलाही नाही जगत, कुठलाही नाही चालत, कुठलाही काम नाही करत. येथे पाहिजे जातीचे यारा गाबाळाचे काम नाही. इथं तुमच्या समोर सुद्धा आज 1.5 तासापासून बोलतो ना, अजून 4 तास बोलल ना, ती ताकद लागते बोलायची, बरोबर ना. तो कॉन्फिडन्स लागतो. तो फक्त आणि फक्त माझ्या अंतरात्म्यापासून बोलतोय. शेतकऱ्याचा बच्चा आहे आणि छत्रपतींचा पाईक आहे म्हणून बोलतोय, दुसऱ्याचं काम नाहीये. हे फक्त आणि फक्त सांगतो, याचं एकच कारण आहे. जाऊ द्या, मी कन्सल्टंट आहे, आनंद ॲग्रोकेअरच्या प्लॅटफॉर्मवर बोलतोय. मी प्रॉडक्टबद्दल का बोलतोय तुमच्याशी, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल, याचं एकच कारण आहे. मला तळमळे माझ्या या नाशिक जिल्ह्यात ही द्राक्ष शेती जगावी, एकाही तरुणाने कुऱ्हाड लावू नये. आज जी वेळ आली ना, आपल्या संकट आले नाही, संकट निघून जावे. हे रक्ताचं मी घाम गाळून तुम्हाला जे सांगतोय ना, हे सगळा फेस येऊस्तोवर, याला एकच कारण आहे. जाऊ द्या, आम्ही काय सुटाबुटा दिसतो नाही. मी घरी गेलो ना, माझं शेणखतानेच अंग भरेल राहतं सगळं. मी पण पावडर मारतो ट्रॅक्टरवर. मी जरी तुम्हाला असं वाटतं, तुम्ही या माझ्याकडे, देवपूरला माझं शेत आहे, बाबाजी शिरसाटच्या बाजूला. आपल्या इथं नातेवाईक आहे, माझी भाऊजाई इथली कावळ्यांची, बोपेगावची. आपण नातेवाईक आहे, मित्र एकमेकाचे, बरोबर ना. हे सांगतो याचं कारण खऱ्या अर्थाने आपल्याला शाश्वत काय ते कळलं पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंगची ताकद कळली पाहिजे, सेंद्रिय शेती काय आहे, पुढे जाऊन भविष्यात आपल्याला काय करायचं आहे. आणि आज आपल्याला बदलावं लागेल, बदलाव करावा लागेल. जे नाही बदलले ते संपून जातात, जे नाही बदलले ते संपून गेले. कोण कोण? माझे वडील म्हणतात, गोरज मुहूर्तावर सुक्यानं लग्न होतं आणि तुझ्या आईबरोबर मला लग्न करायचं नव्हतं, कारण मला HMTचं घड्याळ दिलं नाही तुझ्या आजोबांनी. मला HMTचं घड्याळ नाही आलं, मी रुसून बसलो. कुठं HMTचं घड्याळ राहिलं का मार्केटमध्ये? बदललं नाही. ॲम्बेसेडर कार फिनिश, पद्मिनी फिनिश, नोकिया फिनिश, फुजी फिल्म कोडॅक कॅमेरा फिनिश, गेले का नाही फिनिश? का बरं माहिती का? बदलले नाही. आणि शेतकऱ्यांनो, मित्रांनो, नातेवाईकांनो, एक्सपोर्टरांनो, बदल करावा लागेल. जमिनीशी काम करावं लागेल, मायक्रोबशी काम करावं लागेल, वापशाशी काम करावं लागेल, पाण्याशी काम करावं लागेल, हिरवळीच्या खताशी काम करावं लागेल, जैविक खताशी काम करावं लागेल, मायक्रोरायझाशी काम करावं लागेल, राईट. तरच आपली तरस आणि तरच ती शेती जगून राहील, नाहीतर उद्ध्वस्त होऊन जाऊ आपण. प्लीज. आता बॅक्टरीची ताकद कळली ना? थँक्यू. आता हा उडद्याला आमचे गुरगुडे सर अतिशय सुंदर, त्यांची 20 वर्षापासून कन्सल्टन्सी, हजारो फार्मर आहे त्यांच्याकडे. ते मला सांगतील उडद्यासाठी काय करायचं आहे. उडद्या किती खतरनाक आहे, थ्रिप्स, तुडतुडे, फुलकिडे. आता या सगळे जे कीटक आहे ना, हे कीटक मारले गेले पाहिजे, बरोबर आहे का नाही? कोणते? थ्रिप्स, तुडतुडे, झॅसिड, बरोबर, लाल कोळी, सगळे मेले पाहिजे ना? मेले पाहिजे का नाही? माणूस तर तेच चालू आहे. माणसाला काय माहिती का, अहो मला फोन येतात, सर थ्रिप्सला असं औषध सांगा. आईला परत थ्रिप्सच दिसत नाही बाई आपल्या बागेत. सर उडद्या असा ना उलटाच व्हायला पाहिजे लगेच. सर डावणीला असं औषध सांगा का डावणी परत दिसलंच नाही पाहिजे. हा सर सांगून 15 वर्षापासून सांगतोय, पण ते काही थांबायला तयार नाही. थांबायला तयार नाही. का बरं थांबत नाही? हे थ्रिप्स, झॅसिड, तुडतुडे, मिलीबग, उडद्या, आळ्या, किड्या, पिठा ढेकून का बरं थांबत नाही? त्याचं कारण मित्रांनो, ही पृथ्वी ज्या दिवशी जन्माला आली, ज्या दिवशी या पृथ्वीचा जन्म झाला, ब्रह्मांडामधून गोळे फुटले, मोठमोठे कर्णकर्कश आवाज आले, ओमचा ध्वनी निनादला, या पृथ्वीवर पहिला जीव अवतरी झाला म्हणजे बॅक्टेरिया. काय? बॅक्टेरिया. आणि या बॅक्टेरियाने स्वतःमध्ये बदल करत, म्युटेशन करत करत वेगवेगळे जीव त्याचे आकार घेत मग त्याच्यापासून निघाल्या जलचर प्राणी, भूचर प्राणी, खेचर प्राणी, आळ्या, थ्रिप्स, झॅसिड, तुडतुडे, माश्या, पिंगळ, साप, सूप, सगळं असे अनेक प्राणी तयार झाले. सगळ्यात शेवटी आला कोण? हा सगळ्यात शेवटी आला या पृथ्वीवर. आणि यांनी काय ठरवलं माहिती का? आता एकालाही जगू देणार नाही, एकही जगला नाही पाहिजे, फक्त मीच. थ्रिप्स कंट्रोल, असं औषध द्या सर, थ्रिप्स मेलाच पाहिजे. अरे सरांनी किती जरी औषध दिले ना साहेब, तुमच्या आधी लाखो करोडो वर्षापूर्वी जन्माला आलेले जीव येते, बरोबर का? आपल्या आधी त्यांनी जीवाचं, या सृष्टीचं नियंत्रण केलेलं आहे. तुम्ही त्यांना मारू शकता? अहो त्यांना जर मारायचा प्रयत्न केला ते काय करतात माहिती का? ते नवीन जन्म घेतात, वेगळ्या पद्धतीने रेजिस्टन्स डेव्हलप करतात. स्ट्रॉबेलिंग ग्रुप का बंद झाला आज दावणीमध्ये? ती बुरशी आज का जळत नाही? स्ट्रॉबेलिंग ग्रुपनी रेजिस्टन्स डेव्हलप केला ना, बरोबर का नाही? मित्रांनो, जसं
कोविड-19 हा कोरोनाचा विषाणू बरोबर आपल्याला आयुष्यभर जगावं लागणार आहे. आता तो मरणार नाही. त्याच्यासाठी एकच पर्याय, वॅक्सिनेशन घ्या आणि स्वतःची इम्युनिटी वाढवा. योग प्राणायाम करा, श्वास वाढवा, छाती मजबूत ठेवा, कफ पित्त वात बॅलन्स करा, अन्न चांगलं खा. कोविड तुमचं काहीच करू शकत नाही, काहीच नाही. कशाला चोचले पाहिजे बाकीचे. तसं कुठलीही किडी, कुठलीही बुरशी, कुठलीही ही जी विजातीय काहीच करू शकत नाही. फक्त तुमचं झाड हेल्दी पाहिजे, तुमची जमीन सुपीक पाहिजे, तुमच्या झाडामध्ये हेल्थ पाहिजे. आणि ते करण्यासाठी आपल्याला रिपेलेंट ॲक्शनचं कंट्रोल पाहिजे. मारायचं नाही, आपल्याला कंट्रोल ठेवायचं. एखादा भाई जन्माला आला ना आपल्या गावात, लईच दादागिरी करायला लागला, जाऊन छाती काढू नका, हातपाय मोडून टाकेल आपले. त्याला एकतर काय करा माहिती का, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. बाबा तू तुझ्या वाटाने, मी माझ्या वाटाने. लई वाटलं ना आता राहावंच लागणार. शेजारी आलाय, चहा पाणी पाजा, दादा भाऊ करा, ते काही नुकसान देणार नाही आपल्याला. वरून म्हणजे तुला कोणी काही केलं तर मला सांग, मी आहे. असंच ना. तसं हे थ्रिप्स, लाल कोळी, हे आळ्या बिळ्या आहे ना, यांना मारायचा प्रयत्न करायचा ना, कंट्रोल ठेवा. बाबा माझं पीक तेवढ्या झोनमधून निघून जायपर्यंत फक्त त्रास देऊ नको. TRM कंट्रोल. TRM कंट्रोल जे औषध आहे, T म्हणजे थ्रिप्स, R म्हणजे रेड माइट, M म्हणजे मिलीबग, या तिन्ही किडींना काम करणारं रिपेलेंट ॲक्शनमध्ये काम करतं. वनस्पती अर्काचं आहे, सेंद्रिय आहे, कुठलंही नुकसान नाही, एक्सपोर्टसाठी चालतं, बिंदास. तर हे औषध तुम्ही मारल्यानंतर फुलकिडे, लाल कोळी, मिलीबग यांचं नियंत्रण मिळतं. जसं मी सांगितलं ना, कुठल्याही प्रकारे जीवसृष्टीला हानी न करता कंट्रोल ठेवतं. याचा डोस आहे 1.5 ते 2 ml प्रति लिटर पाणी. आळीला बॅसिथ्रो म्हणजेच आपल्याला याचा जो बॅक्टोज बॅसिथ्रू जे आहे, बॅसिलस थ्युरिंजस, ही जी तुमची बुरशी आहे, ही आळीवर पडल्यानंतर आळीचा पोट विष तयार करतं, पोटात जाते. आणि एका आळीला जर तिने स्पर्श केला, अनेक आळ्या त्याच्या कंट्रोलमध्ये येतात, त्या सगळ्या आळ्यांचा नायनाट केला जातो. असं आळीला कंट्रोल करण्यासाठी हे बॅसिलस थ्युरिंजस आहे, डॉक्टर बॅक्टोजचे उत्पादन आहे. याचं पण प्रमाणे 2 ते 3 ml प्रति लिटर. पण मारण्यासाठी परत थोडा अवकाश द्यावा लागतो, मल्टिपल व्हायला. 12 मिनिटाला जर डबल कॉलनी होती तर. लाल कोळीला सुद्धा TRM कंट्रोल अतिशय प्रभावी काम करतं. जसं मी सांगितलं, रिपेलेंट ॲक्शन काम करून याच्यापासून तुम्हाला पूर्ण कंट्रोल मिळेल. एक शेवटच्या 2 स्लाईड घेतो आणि माझी रजा घेतो. तुम्ही पण भुकेले झालेलं आहे, मला माहिती कंटाळा आला आहे तुम्हाला ऐकून. आता नको नको वाटतंय, बरोबर ना? का असं काही नाही, मजा वाटायला लागली आहे, मग चालू देऊ रात्रभर. अरे वा, पहिल्यांदा असा ऑडियन्स पाहिला, टाळ्या एकदा तुमच्यासाठी. ग्रेट, खूप बेस्ट. द्राक्षावर रोग काय येतात? सर मला डावणी बुरीचा लय कंटाळा आलाय हो. अहो ते पावडरी मारून मारून वैतागलं, ते ट्रॅक्टरच निघत नाही आता बाहेर. सर काहीतरी सांगावं. सांगतो ना. आपल्या बागेवर जे रोग येतात त्याला मुख्य कारण आहे त्या रोगाचे बीजाणू, त्या रोगाचे झुस्पोर उसपोर आपल्या बागेत 365 दिवस 24 तास कायम राहतात. जसा कोविड आता कायम आहे, मलेरिया कायम आहे, डेंग्यू कायम आहे, चिकनगुनिया कायम आहे ना, पहिल्यापासून राहणार. तशी हे झुस्पोर उसपोर म्हणजे अगदी सूक्ष्म बुरशा किंवा जीवाणू कायम राहतात. जसं याला अनुकूल वातावरण मिळतं, म्हणजे आर्द्रता वाढली का डावणी येतो, कोरडं वातावरण झालं का बुरी येते, बरोबर ना? हे जसं त्याला फेवरेबल वातावरण त्याचा मायसिलिम तयार होतो. आणि हा मायसिलिम काय करतो? वनस्पतीवर अटॅक करून वनस्पती खराब करतो, बरोबर, घड खराब करतो. पण मित्रांनो, ना तुम्ही झुस्पोर उसपोर मारू शकतात, ना वातावरण बदलू शकतात. आपल्या हातात एकच आहे, आपली जी मीडिया आहे, आपली जी द्राक्ष वेल आहे, ही स्ट्रॉंग बनवायची. आणि स्ट्रॉंग बनवण्यासाठी सेंद्रिय कार्बन वाढवा, मायक्रोफ्लोरा वाढवा, जमीन फर्टिलिटी करा, पाणी चांगलं द्या, खत चांगलं द्या, खतांना अपटेक करण्यासाठी वाव द्या, खनिज वाढवा, ऑक्सिजन वाढवा. बस एकदा झाड सशक्त झालं, अपटेक चांगलं झालं, कॅटलिस्ट चांगलं झालं, न्यूट्रिशन चांगलं केलं, झाडामध्ये जर हेल्थ वाढली, बुरशा काय करणार आहे? बुरशा स्वतःच नियंत्रित करतील. ह्या झाडामध्ये प्रत्येक वेलीमध्ये परमात्म्याने स्वतःमध्ये एक सिस्टम टाकली लढण्याची, राईट? जंगलातल्या वनस्पतीला कोणत्या पावडर जाते हो? तरी का बरं चांगले चिकू येतात, पेरू येतात, डाळिंब येतात, संत्री येतात, येतं का नाही? आपल्यालाच काय रोग झाले, कारण आपण त्याला डिस्टर्ब करून टाकले सगळे, बरोबर? तर द्राक्षवेलीवर रोग याच्यामुळे येतात. हा डावणी झाला किंवा हा बुरी झाला, हा सुद्धा कंट्रोल करण्यासाठी डावणीसाठी आपल्याकडे टफ फाईट, पोटॅश आणि फॉस्फरस हा दोघांचं कॉम्बिनेशनमध्ये लिक्विड आणि पावडर फॉर्ममधलं, जसं सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक आहे तसं हे टफ फाईट 40 आणि टफ फाईट 90% हे उत्पादन आहे. हे डावणीला आणि बुरीला दोघांनाही काम करतं. ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं रेसिड्यू नाही. 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर आणि ड्रिंचिंगमध्ये पण तुम्ही वापरू शकतात. डॉक्टर बॅक्टोचं बॅक्टस म्हणजेच बॅसिलस सबटिलिसिस, हे बॅसिलस सबटिलिसिस जीवाणू वापरल्यानंतर तुम्हाला डावणीला सहज कंट्रोल मिळतो. झाडाची हेल्थ पण चांगली राहते, रेजिस्टंट डेव्हलप होत नाही, पुढे येणारं अजिबात नुकसान काही होत नाही. पूर्ण तुम्हाला नियंत्रण केलं जातं 2.5 ml प्रति लिटरमध्ये. ड्रिंचिंग करण्यासाठी 2 लिटर एकरी बॅसिलस सबटिलिसिस. आणि भुरीसाठी
किंवा डावणी भुरीच्या एकत्रित कॉम्बिनेशनमध्ये डॉक्टर बॅक्टोस फ्ल्युरो नावाचं सुडोमोनस आहे. हे सुडोमोनस सुद्धा तुम्हाला 2 ते 3 ml प्रति लिटर वापरायचं आहे. हे सुद्धा तुम्हाला कुठल्याही बुरशी असू द्या त्या बुरशांवर अटकाव करतं. आणि डिपिंग नंतर काय होतं माहिती आहे का, आपल्या डेठावर भुरी येते, डेठावर डाऊन येतो, बरोबर ना. आणि पेपरमध्ये कधी कधी पेपर उघडून पाहिलं का अचानक खूप काही अटॅक राहतो, मिलीबग, डावणी, भुरी, हा येऊ नये म्हणून प्रत्येक डिपिंगमध्ये तुम्ही डॉक्टर बॅक्टोडीप हे बॅक्टेरियाचा कन्सोर्शियम आहे. सगळ्या बॅक्टेरिया आणि सगळ्या स्पेसिस आणि सगळ्या बुरशांचं एकत्रित केलेला अर्क आहे. हा अर्क जर तुम्ही डिपिंगच्या पाण्यामध्ये टाकला आणि जे जर पाणी लागलं घडाला, तर घडामध्ये येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारचा फंगस किंवा कुठल्याही प्रकारचा जीवाणू जाणतो हा अजिबात जन्म घेत नाही. याच्यासाठी तुम्हाला याचं प्रमाण आहे, साधारण 100 लिटर पाण्याला 25 ग्रॅमची एक पुडी येते डॉक्टर बॅक्टोडीप. हे तुम्ही टाका त्या पाण्यामध्ये. ESS मध्ये पण टाकू शकतात, मॅन्युअली पण टाकायचं आहे. ESS मध्ये 100 ग्रॅम टाकायचं आहे आणि मॅन्युअल डिपसाठी तुम्हाला 100 लिटर पाण्याला 25 ग्रॅम टाकायचं आहे. डावणी भुरी सगळं कंट्रोल होतं. भुरीचा कालावधी माहिती आहे आम्हाला, पुढे येऊन आपण भुरीवर बोलणार आहे. याच ठिकाणी उकड्या, डॉक्टर ॲम्पिलोमायसिन्स हे भुरीवर काम करतं. त्याचं एक आपण वेगळं सत्र घेणारच आहे. टायमर पण आपलं भुरीला, क्रॅकिंगला, डावणीला किंवा सगळ्याला काम करतं. या काळी आणि लांब होण्यामध्ये काय काय समस्या आहे हे पण डिपिंग शेड्यूल आहे. थांबा, मी जसं सांगितलं ही कंपनी डॉक्टर क्रॉप गुरु आणि आनंद ॲग्रोकेअर ही एकच कंपनी आहे. 2 तिच्या वेगवेगळ्या व्हेंचर्स आहे. SG बायोटेक त्याच्यामध्ये अजून येते आणि कंपनी वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काम करते. त्यात सगळ्यात महत्त्वाचं काम करते कंपनी म्हणते फ्री ॲप, 1 रुपया चार्ज घेणार नाही. प्ले स्टोअरला जा, डॉक्टर क्रॉप गुरु नाव टाका, ॲप डाउनलोड होईल. तुम्ही ॲप डाउनलोड करून तुमचा प्लॉट रजिस्टर करा, प्लॉटची नोंदणी करा, कोणती व्हरायटी, कोणता वाण आहे, लागवडीचं अंतर काय, पाण्याचा सोर्स काय, सगळं टाका. तुम्हाला पूर्ण त्या बागेचं शेड्यूल सीझनचं फ्री ऑफ कॉस्ट, अगदी हे शेड्यूल बनवणारच टीम आमची इथं आहे कन्सल्टंटची, ते शेड्यूल तुम्हाला दिलं जाईल. तुम्ही कुठलाही काय अडचण आली, तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारला, पुढच्या 8 ते 10 तासात तुम्हाला त्याचा सल्ला मिळेल. वातावरणाचा पण तुम्हाला अंदाज मिळेल. वेगवेगळे मॅसेज, चर्चासत्र तुम्हाला मिळतील. कंपनीला सॅल्यूट करतो मी, ग्रँड सॅल्यूट. तुम्हाला माहिती आहे मी आजपर्यंत कुठल्याही कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर कधीच बोललेलो नाही, कारण मी कन्सल्टंट आहे, बरोबर. एखाद्या कंपनीचं रेकमेंडेशन करताना आपली इथिक्स, आपलं जमीर पण जागर राहिलं पाहिजे. आपण एखाद्या प्रॉडक्टला सांगायचं आणि आपलं ऑथेंटिकेशन कमी, परंतु आनंद ॲग्रोवेअरवर मी बोलतो याचं एकच कारण, ही कंपनी अतिशय प्रामाणिक कंपनी आहे. आपल्या अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं सेंद्रिय उत्पादनं. आणि तुम्ही लॅब एकदा येऊन बघा खतवड फाट्याला. तुम्हाला आव्हान करतो मी प्रत्येकाला, आपला ग्रुप बनवा, तुम्ही खतवड फाट्याला या, तुमच्याच तालुक्यात आहे, बरोबर ना. तुम्ही एकदा लॅब बघा, लॅबमध्ये काय चालतं, कसा बॅक्टेरिया बनतो, कसा ग्रो होतो, कसा हार्वेस्ट होतो, त्याची बँक कशी, कल्चर कसं, कंटमिनेशन कसं सुधारलं जातं, बॅक्टेरियाची स्पेसिस कशी, ताकद आहे, काय आहे, सगळं तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळेल. वरून जेवण पण मिळेल. सर जेवण पण मिळेल, सर जेवण मिळेल का, जेवण पण मिळेल तिथं. तर मित्रांनो एकदा येऊन बघा आणि खरं डोळ्याखाली बघून हे सगळं सूक्ष्मजीवाचं विश्व बघा. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, ही कंपनी तुमचं भविष्यकाल उज्ज्वल करल. मित्रांनो, ही सगळी माहिती देऊन मी माझी रजा घेतो. तुम्हाला मी जी काही माहिती दिली, या माहितीमध्ये जर काही अपूर्ण राहिलं असेल तर ते माझं अज्ञान समजा. एखादा शब्द बोलताना तुम्हाला हट झाला असेल तर तो माझा नादानपणा समजा. पण जे चांगलं वाटत असेल ते तुम्ही घरी घेऊन जा, ते तुम्ही इम्प्लिमेंट करा. फक्त जाता जाता अजून एक कहाणी सांगतो, चालेल का, चालेल. मित्रांनो, एक मुलगा होता अतिशय खट्याळ खोडकर, अजिबात ऐकायचं नाही. जसं आपले पोर ऐकत नाही ना, टीव्हीच बघत राहत्या, मोबाईलच हातात घेत राहत्या, बरोबर ना. ढोरच पाणी पाजणार नाही, चाराच टाकणार नाही आपण कुठे गेलो, बरोबर ना. असंच पोरं होते. असं खोडकर पोरग, इतकं खोडकर पोरग, ऐकायचंच नाही कुठे गेलं का. त्याच्या बापाने काय केलं, त्याला उचललं. एक गुरु महाराज होते, त्याच्या आश्रमात टाकून दिलं, सुधरल बा. गुरु महाराज म्हणे याला सुधरावं, काहीतरी करा, हे लई खोडकर, लई अगोचर झालंय. महाराज म्हणे चाल बाळा माझ्याबरोबर शेतात फिरायला जाऊ. महाराज त्याला शेतात फिरायला गेले घेऊन. आणि काय केलं माहिती का, अतिशय एवढं बाबळीचं झाड होतं, बाबळीचं नुकतंच उगलेलं. ते म्हणे उपट बरं, मागचे प्लीज, 2च मिनटं झालंय माझं आटपलंय. बाबळीचं झाड असं छोटंसं होतं, काडीवाणी उपटायला सहज उपटलं. महाराज म्हणे चाल पुढं. अजून पुढे गेले, थोडं मोठं होतं, उपट बरं, उपटलं. अजून मोठे गेले, हातभर होतं, उपट बरं, थोडा जीव काढायला लागला पण उपटलं. अजून पुढे गेले, थोडं मोठं होतं, अजून जीव काढायला लागला पण कसं तरी करून उपटलं. पुढे गेले,
मोठं मांडीसारखं बूड त्याचं आणि मोठं झाड उपट बरं, नाही उपटू शकत. बाबळीचं झाड बरं का, आधी छोटं छोटं होतं तेव्हा उपटलं, पण मोठं झालं उपटता आलं. गुरु महाराजांनी त्याला सांगितलं, बाळा हे या छोट्या छोट्या चुका आपण करत असतो ना, ह्या जेव्हा आपण वेळेवरच नियंत्रण करतो ना, तेव्हा या मोठ्या मोठ्या झाडामध्ये आपल्याला झाल्यानंतर उपटता येत नाही, मग त्या त्रास देतात, बरोबर ना, काटे भरतात त्याची. तसंच आपल्या शेतीमध्ये काम करताना, आपल्या बागेमध्ये काम करताना छोट्या छोट्या जो चुका करतो ना आपण, सूक्ष्मजीव घटवतोय, सूक्ष्मजीव वाढवत नाही, सेंद्रिय कार्बन वाढवत नाही, फर्टिलिटी वाढवत नाही, पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन, अन्नद्रव्याचे चुकीचे व्यवस्थापन, आणि हे सगळं करत 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 ज्या समस्या वाढत 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 इतक्या मोठा झाले, आज निसा समस्या ऐकता ऐकता डोकं पार पोखरलंय, पण कळू काहीच नाही राहिले काय करावं. निदान चांगलं सांगायला कोणी येत नाही आपल्याला, जे ते त्याच्या फायद्याचं सांगू राहिले, बरोबर ना. पण मित्रांनो, आम्ही तुम्ही आम्ही आणि सोबत आनंद ॲग्रो केअर आपण जॉईंट व्हेंचर करूया. चांगल्या चांगल्या माहिती, या सगळ्या शाश्वत गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचूया. सेंद्रिय शेतीचा आविष्कार करूया. आणि येणारा तुमचा सीझन, येणारा तुमचं वर्ष, 3 वर्ष खूप खराब गेली आपल्याला कोरोनामुळं. 2 वर्ष कोरोनाचा फटका ना, आधी गारपीट आणि पावसाचा फटका, बरोबर, माल पिकले नाही. पण हे वर्ष सगळी धुलाई निघून जाऊ द्या. हे वर्ष सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आर्थिक नंदनवनाचं होऊ द्या. तुमच्या मुलाबाळांचे चांगले शिक्षण होऊ द्या. घरात तुमच्या सुख समृद्धी नांदू द्या. येणाऱ्या काळात तुम्हाला भरपूर पैसे होऊन तुमचे गाडी बंगले जे स्वप्न ते पूर्ण होऊ द्या, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू. शेतकरी बंधू नमस्कार. कसं वाटलं? कंटाळा आला? तर सरांनी आपल्याला अनमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आता सरानंतर परत मी 2 तास घेणार आहे. हॅलो, तुम्ही बसणार आहे? मी आता सरानंतर 2 तास घेणार आहे. का मी स्वतः असा एक माणूस आहे, कोरोना काळामध्ये ज्या व्यक्तीला कोरोना झाला होता ना, त्या 80 लोकांना मी मिठ्या मारलेल्या आहे. किती? न मास्क लावता तरी मला कोरोना झाला नाही. ही कशाची ताकद आहे? इम्युनिटी. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हेच सांगायचं आहे, तुमची शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब जर वाढला तरच तुमच्या जमिनीची इम्युनिटी वाढेल, तरच तुमच्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया राहणार. नाही तर बॅक्टेरिया जरी टाकल्या आणि त्याला जगण्यासाठी वातावरण जर असेल तर बॅक्टेरिया जगतील का? नाही. त्यासाठी काय करावं लागेल? सेंद्रिय कर्ब वाढवावाच लागेल. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करावं लागेल? पालापाचोळा, सेंद्रिय खतं, प्रोम हे टाकावं लागेल. याशिवाय तुम्हाला कुठलाही पर्याय नाही. जगातला कुठलाही शास्त्रज्ञ आला तरी याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. जसं कोरोनाने ज्याची इम्युनिटी तेच जगले. अमेरिकेतला मेला, जपानमधला मेला, भारतामधले मेला, पण कोण जगले? ज्याची इम्युनिटी तोच. जमिनीचं पण त्याचे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं मला, जोपर्यंत तुमचा सेंद्रिय कर्ब वाढत नाही आणि आपला सेंद्रिय कर्ब 1च्या खाली आला आहे सगळ्यांचाच, तुम्ही माती परीक्षण रिपोर्ट करा, सगळ्याचा सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे. त्यासाठी काय करावं लागेल? सेंद्रिय कर्ब वाढवावाच लागेल. त्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. तर दुसरं असं, आता वेळ फार झाला आहे, तुम्हाला काही क्वेश्चन असतील द्राक्ष संदर्भात, मी 92 सालापासून द्राक्ष शेती करतोय. जर तुम्हाला कोणाला काही अडचण असेल सध्या आता काळातली, आता आपण सेंद्रिय कर्ब वाढू, सगळ्या गोष्टी करू, पण आता इमिजिएटली लगेच त्या सगळ्या गोष्टी होणार नाही आहे. तर इमिजिएटली तुम्हाला काही प्रश्न असेल तसं काही विचारू शकता. घट जिरण्याबद्दल असेल, तुम्ही ब्रिलियंट वापरा. मी माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला, माझ्याकडे जवळजवळ 2000 क्षेत्र आहे, मी कन्सल्टन्सी करतो त्याच्यावरती. सगळे लोकांनी ब्रिलियंट वापरलं आहे, खूप चांगले रिझल्ट आहे. पण त्याच्या अगोदर सध्या लोकांना खूप मोठा प्रॉब्लेम आहे यावर्षी, तो म्हणजे उडद्या. अल्फामेथ्रिन मारलं तरी जायना, डॅन्टोसो मारलं तरी जायना. आहे का नाही सत्य परिस्थिती? पण तुम्ही काय वापरलं उडद्या गेला असं आहे काही? एकच नंबर उत्तर दिलं सरांनी. सध्या सगळ्यात मार्केटमध्ये स्लेअर पोचे 200 एक स्प्रे मारला तर एक सुंदर रिझल्ट मिळतात, पण ते एक्सपोर्टला पोंग्यानंतर चालत नाही, लक्षात ठेवा. मग ते पोंग्यानंतर ते चालणार नाही आहे. मग स्लेअर लोकलच्या प्लॉटात तुम्ही फ्लावरिंगपर्यंत वापरू शकता, पण सध्या तुम्हाला पोंग्या अवस्थेमध्येच उडद्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. 200 स्लेअर पो दिलं तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला तिथं मिळतील. अजून काय क्वेश्चन असेल तर विचारू शकता. आणि डॉक्टर क्रॉप गुरु ॲपवर मी आणि सरच असतो, अजून आमचे सर पिंगळे सर असता. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकतो. आम्ही अनुभवी व्यक्ती आहे, म्हणजे आम्ही काय असं कंपनी जाऊन शिकलेलो नाही. जो अभ्यास केला, नळ्या म्हणजे बेंबीच्या देठापर्यंत कळ लागोस नळ्या ओढलेले आहे.
आज काही समजू नका का आले आणि लगेच इतर शिकवायला आले असं काही नाही आहे. प्रत्येकाने एक एक मी काडीला गल्डिंग केलेला माणूस आहे. मी प्रत्येक काडीला पहिल्या वर्षी बाग लावला, प्रत्येक काडीला गल्डिंग केली होती. म्हणजे असे अनुभव घेतलेले आम्ही, सुभाष पाळेकरांसारखे अनुभव, काटे साहेबांसारखे, मोगल साहेबांसारखे, अशा सगळ्या लोकांचं आम्ही मार्गदर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला अजून काही अडचणी कोणाला तर मी 2 मिनटं सरांना विनंती करतो त्यांनी फक्त. आणि अजून एक माझा एक विषय सरांकडून सुटला. प्रत्येकाने कंपनीत या. सर जसं म्हटले खूप आहे इथं, खूप बॅक्टेरिया कंपन्या इथं खूप खूप दिसतील. कोण टिपड्यात करतं, कोण कुठं करतं, कोण कुठं करतं. पण एक नंबर जर बॅक्टेरिया पाहिजे असेल आणि एक नंबर लॅब असेल महाराष्ट्रामध्ये ती फक्त आनंद ॲग्रो केअरचीच आहे मित्रांनो. दुसरी कुठेही लॅब तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार नाही. आणि त्यामुळे ही बॅक्टेरिया जो चांगला देईल तर त्याचा ग्रो पण चांगला होईल. पण जर तुम्ही त्या टिपड्यामध्ये जर केल्या त्यामध्ये वाईट बॅक्टेरियासुद्धा वाढतील, त्यासुद्धा जमीन खराब करतील. तर मित्रांनो त्याच्यामुळे आनंद ॲग्रोच्या बॅक्टेरिया एकच नंबर आहे. आणि सरांना विनंती करतो सरांनी 2 मिनटं बोलावे. थँक्यू. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतो आहे? तर मी आता काही शेवटचे 5च मिनटं बाकी आहेत आणि मीच आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घेऊन टाकतो. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही वेळेत वेळ काढून या चर्चासत्रासाठी आलात. आणि जे आमचे 2 वितरक बंधू आहेत ते राम आणि लक्ष्मण, ललित शेठ जाधव आणि आपले किरण भोज हे अतिशय चांगले वितरक आहेत. या परिसरामध्ये त्या दोघंही राम आणि लक्ष्मणाचं आपल्या परिसरामध्ये चांगलं नाव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी आपल्या परिसरामध्ये, आता ललित शेठकडे माझं येणं असतं, किरण शेठ त्यांच्याकडे माझं येणं असतं, तर त्यांच्याकडे सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांचं काम आहे. म्हणजे त्यांच्याकडे अशा कोणत्याही छोट्या मोठ्या कंपनीचं काम नाही आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं काय की ललित शेठ आणि किरण शेठ हे मूळचे शेतकरी आहे, बरोबर आहे की नाही. तर त्यांना शेतकऱ्यांचा, आता ते व्यापार करताय, 2 पैसे त्यांनी कमवलाच पाहिजे. पण ते प्रत्येक गोष्टीत, मी जेव्हा पण ललित शेठकडे आलो किंवा किरण शेठकडे आलो, आता किरण शेठ बरेचसे दुकानदार व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा त्याच्यावरती काही टाकत नाही कॉमेंट्स, पण किरण शेठ किंवा ललित शेठचे असे कॉमेंट्स असतात की बा तुम्ही हे करा, असं करा. म्हणजे ते शेतकऱ्यांच्याच बाजूने आणि चांगल्या कंपन्यांची उत्पादनं या गुणवत्तापूर्वक वितरकांसोबतच काम करते. म्हणून ते अतिशय आपल्याला चांगले वितरक आहेत. म्हणून मी त्यांचे आभार मानतो, तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे आज प्रमुख वक्ते संतोष शिरसाट सर, हे अतिशय म्हणजे स्वतः एक शेतकरी आहेत, आपल्या ग्रामीण भागातले आहेत, स्वतः द्राक्ष बागायतदार आहेत. आणि अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सगळ्यांना समजेल असं सुनील गुरगुडे सर हे सुद्धा एक बागायतदार आहे, एक सल्लागार आहे. आणि माझी आनंद ॲग्रो केअरची टीम, म्हणजे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं. आज मार्केटमध्ये प्रत्येक कंपन्यांचे सेशन होतात, सगळे लोक अगदी टेक्निकली बोलतात, पण ते शेतकऱ्यांना समजत नाही. म्हणजे अगदी 10 वर्षाचा एखादा एक्सपिरियन्स असू द्या किंवा एक 20 वर्षाचं काहीतरी एखादी R&D असू द्या, पण ती जी टेक्निकली ज्यावेळेस समजवली जाते त्यावेळेस ती लक्षात येत नाही. पण त्यांनी जे काही सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं, म्हणून त्यांचे आपण आभार मानूयात. आणि आनंद ॲग्रो केअर ही जी कंपनी आहे, या कंपनीचा उद्देश काय आहे? पैसे कमवणे हा उद्देश आहे. आता 28 सप्टेंबरला आमचा 12वा फाउंडेशन डे होता. तर त्या या दिवशी आम्ही काय केलं होतं की ज्यांनी कुटुंब नियोजन करून एकाच मुलीवरती ज्यांनी कुटुंब नियोजन केलं, अशा शेतकरी पुत्रांना आम्ही पुरस्कार दिले. आता असं काय, मी पण एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, आजही माझे वडील शेती करतात. पण शेतकऱ्यांमध्ये ही भावना अजून नाही आहे की व एकाच मुलीवरती कुटुंब नियोजन केलं पाहिजे. पण असे आपले काही शेतकरी बंधू होते, भरपूर वेगवेगळ्या परिसरातील, काही आम्ही भरपूर न्यूजपेपरला पण आलं. तर असे आम्ही वेगवेगळ्या सामाजिक दृष्टीने समाजाचं भान ठेवून समाजाला काय देता येईल या उद्देशाने आनंद ॲग्रो केअर काम करत असते. म्हणजे फक्त पैसे कमवणे हा आनंद ॲग्रो केअरचा उद्देश नाही आहे. म्हणजे आज समजा आपण सरांचं मार्गदर्शन लाभलं किंवा आपण जे काही सेशन घेत असतो, ती या माध्यमातून समाजाला काहीतरी देणं लागतं या उद्देशाने आनंद ॲग्रो केअर काम करत असते. आणि आनंद ॲग्रो केअरचा हा उद्देश आहे की उच्चतम गुणवत्ता शेतकऱ्यांपर्यंत कशी पोचेल आणि ती माफक दरात आणि एकदम चांगलं शेतकऱ्यांचं कसं होईल हा उद्देश ठेवून आनंद ॲग्रो केअर काम करत असते. आनंद ॲग्रो केअर सोशल वर्क करत नाही किंवा ती NGO नाही आहे, ती एक कमर्शियल कंपनी आहे. पण तुम्हाला चांगलं कसं देता येईल हा आनंद ॲग्रो केअरचा त्याच्यामागे उद्देश असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकरी बंधूंना आपण एका दिंडोरी तालुक्यात आहोत
आणि आपली आनंद ॲग्रो केअर कंपनी आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे की भारतामध्ये एकमेव ॲग्रिकल्चरचा थॉट घेऊन बनवलेली डॉक्टर बॅक्टोज ही पहिली आपली लॅब आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशी प्रोडक्शन कॅपॅसिटी असलेली खूप मोठी अद्ययावत लॅब आहे. सगळ्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहेच, पण आपल्याला सगळ्यांना एक प्राऊड फील व्हायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजायला पाहिजे की आपल्या दिंडोरी तालुक्यातली ती कंपनी आहे आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे शक्य आहे. म्हणून मी तुमच्या सर्वांचे पुन्हा आभार मानतो. असेच तुम्ही आनंद ॲग्रो केअरवरती प्रेम ठेवा आणि मी माझ्या टीमचे आभार मानतो, सर्व मॅनेजमेंटचे आभार मानतो. थँक्यू. क्रांती केली शेतीमध्ये आनंद ॲग्रो केअरने, आनंद ॲग्रो केअरने, आनंद ॲग्रो केअर, आनंद ॲग्रो केअर, आनंद ॲग्रो केअर, आनंद ॲग्रो केअर.